So, good evening students, can you hear me? Am I audible? Okay Poonam, thank you. Okay Pranali. Okay. So students, today we will discuss syllabus of ड्रॉइंग इंस्पेक्टर एग्जाम आणि हा जो सिलेबस आहे जो आपण आज डिस्कस करणार आहोत तो 2015 चा आहे आणि ह्या सिलेबस प्रमाणे आपण जाऊया, सुरुवात करूया आणि या सिलेबस मध्ये काय चेंजेस अपेक्षित आहेत ते सुद्धा आपण इथे डिस्कस करू। तर सिलेबस डिस्कस करताना आपण कशा प्रकारे क्लास मध्ये पुढे जाणार आहोत, कशा प्रकारे आपण टॉपिक सिलेबसचा जो 100% टॉपिक्स आहेत, 100% सिलेबस आपण कशा प्रकारे कव्हर करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नोट्स दिल्या जातील, कशा नोट्स दिल्या जातील आणि तुमचा स्टडी कसा घेतला जाईल आणि तुमची प्रिपरेशन कशी होईल हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहोत। जो काही सिलेबस आहे 2015 चा तो पूर्णपणे सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल। त्याचे जे काही आयएमपी पॉइंट्स आहेत सिलेबस मध्ये, जे काही आयएमपी पॉइंट्स आहेत ते आयएमपी पॉइंट्स कव्हर केले जातील आणि त्याचे एमसीक्यूज पण कव्हर केले जातील। आता जे काही नवीन सिलेबस येणार आहेत, आता जो 2015 चा सिलेबस आहे, नवीन सिलेबस जे काही येणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस असतीलच, तर ते चेंजेस सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे। सो नाउ लेट्स मूव टू द सिलेबस। मी सिलेबस ओपन करतो, वेट। सो आई विल शेअर द स्क्रीन नाउ। मी स्क्रीन शेअर करतो। ओके। सो स्टुडंट्स, दिस इज द सिलेबस ऑफ 2015 एक्झाम। आता या सिलेबस मध्ये काल आपण बघितलेलं आहे की इथे लेखी परीक्षा 200 गुण अँड परीक्षा योजना काय आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन। तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये 100 क्वेश्चन्स विथ अभ्यासक्रमावर आधारित, विथ अभ्यासक्रम म्हणजे इथे जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवरती आधारित क्वेश्चन्स असतील। याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स 200 मार्क्स म्हणजे 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन आणि टायमिंग दिलेला आहे 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स। सो 60 मिनिट्स फॉर 100 क्वेश्चन्स म्हणजे 36 सेकंड फॉर इच क्वेश्चन। एका क्वेश्चनला 36 सेकंड्स आपल्याला मिळतात। इथे माध्यम जे आहे एक्झामचं ते इंग्रजी आहे, माध्यम इंग्रजी। फक्त मराठीचे काही क्वेश्चन असतील तर ते मराठीमध्ये असतील, बाकी माध्यम ऑफ म्हणजे जे मीडियम ऑफ द पेपर आहे, एक्झाम आहे, दॅट इज इंग्लिश। ओके। आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय दॅट मीन्स ऑप्शन असतील, एमसीक्यूज असतील, एमसीक्यूज आर देअर। याच्यामध्ये निगेटिव्ह गुणदान आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, काल पण आपण डिस्कस केलेलं आहे। आणि इथे जी काही अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल त्याच्यामध्ये ह्या एक्झाम मध्ये जे काही मार्क्स मिळालेले आहेत ते प्लस मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये जे काही मार्क्स असतील ते असे 250 एक्झाम्स टोटल मार्क्स असतील, 250 200 मार्क्स फॉर द एक्झाम, ओके, रिटन एक्झाम अँड 50 मार्क्स फॉर द इंटरव्ह्यू। सो नाउ आता हा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे हा जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस आपण डिस्कस करणार आणि या सिलेबस मध्ये आपल्याला कशा प्रकारे स्टडी करायचं आहे, कशा प्रकारे पुढे जायचं आहे, कोणत्या नोट्स आपल्याकडे आहेत, कोणत्या नोट्स आपण रेफर करणार आहोत आणि तुमच्या जे काही डाउट्स वगैरे असतील, कन्सेप्ट असतील ते आपण कशा प्रकारे क्लिअर करणार आहोत आणि तुमची तयारी कशा प्रकारे केली जाईल हे सगळं आपण इथे आज डिस्कस करूया। ठीक आहे। इथे जे सब्जेक्ट्स दिलेले आहेत या सब्जेक्टमध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतो। इथे सब्जेक्ट्स काय दिलेले आहेत? सो सब्जेक्ट्स आर फर्स्ट फिजियोलॉजी, पॅथोफिजियोलॉजी, फार्मेकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी। फर्स्ट सब्जेक्ट इथे आहे। सेकंड सब्जेक्ट इज इथे मायक्रोबायोलॉजी हा सेकंड सब्जेक्ट आहे। देन थर्ड सब्जेक्ट इज बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स। म्हणजे इथे बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री। फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये मग इथेच त्यांनी हे जे डोसेस फॉर्म म्हणजे फार्मास्युटिक्स जे आहे ते पण त्यांनी याच्यामध्येच कव्हर केलेलं आहे। डोसेस फॉर्म दॅट इज फार्मास्युटिक्स। फार्मास्युटिक्स हा सेपरेट सब्जेक्ट यांनी घेतलेला नाहीये। तर इथे फार्मास्युटिक्स आहे, त्यानंतर पीओसी फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, त्यानंतर बायोकेमिस्ट्री आहे, त्यानंतर फार्मास्युटिकल अनालिसिस आहे, त्यानंतर हॉस्पिटल फार्मसीमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे यूज केले जातात हॉस्पिटल्समध्ये तर त्या रिलेटेड सर्जिकल अँड मेडिकल डिव्हाइसेस इन्स्ट्रुमेंट्स आहेत। त्यानंतर हा जो लॉचा पार्ट आहे म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स पण इथे कव्हर केलेला आहे। ओके। त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट त्यांनी घेतलेला जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स ऑर मेडिसिन फील्ड। आता जनरल नॉलेज म्हणजेच मोस्ट ऑफ द जो पार्ट आहे हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे। मोस्ट ऑफ द पार्ट इज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स। बघा याच्यामध्ये डीपीसीओ, नार्कोटिक ड्रग्स, त्यानंतर एसेन्शियल ड्रग्स, एसेन्शियल ड्रग ही लिस्ट सुद्धा एनपीपीए मध्ये येते। एसेन्शियल ड्रग्स ही लिस्ट
एनपीपीच्या साठीच तयार केली जाते. ओके. सो एसेन्शियल ड्रग्स, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी, त्यानंतर मॅजिक रेमेडीज, त्यानंतर इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स, त्यानंतर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, त्यानंतर इथे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अँड राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हा जो काही पोर्शन आहे हा पूर्ण आपला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा हा पोर्शन आहे. म्हणजे जर हा सिलेबस तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या काय लक्षात येतं, तर सर्वात जास्त वेटेज कोणत्या पार्टला आहे ते बघा सिलेबसमध्ये. सो जो काही वेटेज इथे दिलेला आहे तो सर्वात जास्त वेटेज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सला आहे. आता ते कसं काय, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सला मॅक्झिमम वेटेज कसं काय दिसतंय आपल्याला इथे, हाऊ, तर बघा आता इथे हा जो फिजिओलॉजीचा चॅप्टर इथे दिसतोय, फिजिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये हे जे ब्लड कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ब्लड कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग हा पार्ट फिजिओलॉजीमध्ये येत नाही. स्टडी ऑफ ब्लड कंपोनंट्स असेल तर आपण कन्सिडर करूया की इट इज फिजिओलॉजी, बट इथे काय मॅन्युफॅक्चरिंग मेन्शन केलेलं आहे, ब्लड कंपोनंटच्या सोबत मॅन्युफॅक्चरिंग. सो मॅन्युफॅक्चरिंग म्हटल्यावरती हा पार्ट सुद्धा शेड्यूल एफ मध्ये जातो, शेड्यूल एफ 12B 12C, शेड्यूल एफ 12B 12C मध्ये जातो. होल ह्युमन ब्लड आयपी, इंडियन फार्माकोपिया, आयपीचे जे काही स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्ड्स प्रमाणे होल ह्युमन ब्लडला आपल्याला स्टडी करायचं आहे, त्याचे डेफिनेशन बघायची आहे. ते होल ह्युमन ब्लड जे असतं ते अँटीकोअग्युलंट मिक्स ब्लड असतं. होल ह्युमन ब्लड इज द ब्लड मिक्स विथ अँटीकोअग्युलंट, राईट, असा त्याचा अर्थ होतो आयपी मध्ये किंवा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये. तर इथे पण जी होल ह्युमन ब्लडची कन्सेप्ट आहे ती काही फिजिओलॉजीची कन्सेप्ट नाहीये, इट इज द कन्सेप्ट ऑफ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड आयपी. सो इथे पण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे. देन ब्लड बँक ऑपरेशन रिक्वायरमेंट्स. सो ब्लड बँक ऑपरेशन म्हटल्यावरती किंवा रिक्वायरमेंट्स म्हटल्यावरती इट इज नॉट द पार्ट ऑफ फिजिओलॉजी, तो काही फिजिओलॉजीचा पार्ट नाहीये ब्लड बँक चालवणे. फिजिओलॉजी काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिओलॉजी, जस्ट एनीबडी यू कॅन टाईप युअर आन्सर. आपण जे काही करतोय हे आपलं डिस्कशन आहे. मला इथे एक गोष्ट क्लिअर करायची आहे, जे माझे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत या क्लासमध्ये पण आता अवेलेबल प्रेझेंट आहेत, तर त्यांना माहिती आहे की आपला जो क्लास आहे हा वन वे नाहीये, हा वन वे नसतो. हा आपला क्लास डिस्कशन थ्रू पुढे जात असतं, डिस्कशन, आणि डिस्कशन हे नेहमी 2 वे असतं. म्हणून तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे, तुम्हाला सुद्धा इथे डिस्कशन करायचं आहे. वन वे आपला क्लास चालणार नाहीये. आपण इथे लेक्चर देत नाही, आपण इथे डिस्कस करतो. देर इज नो लेक्चर, देर इज डिस्कशन. तर आपल्या या क्लासमध्ये, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती, या गुगल मीटवरती आपण काय करतो, आपण डिस्कशन करतो, आपण लेक्चर देत नाही. कारण तुमच्यापैकी कुणालाही लेक्चरची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण ऑल ऑफ यू आर ग्रॅज्युएट्स इन फार्मसी, ग्रॅज्युएट्स आहात, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहात, एक्सपिरियन्स आहात, तुम्हाला सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही माझ्याच लेवलचे आहात. असं काही नाही नॉलेजमध्ये तुम्ही कमी आहात म्हणून, असं काही नाही आहे. सो इथे मला तुम्हाला टीच करण्यापेक्षा तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल. आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू. म्हणजे आपलं डिस्कशन थ्रू आपण पुढे जाणार. अँड दॅट इज द बेस्ट वे ऑफ स्टडी. डिस्कशन इज द बेस्ट वे ऑफ स्टडी. सो 2 वे कम्युनिकेशन असायला पाहिजे. आणि इथे जर तुम्हाला म्हणजे साऊंडमध्ये प्रॉब्लेम असू शकतो आपल्याला, तर तुम्ही तुमचं जे काही पॉईंट्स असतील ते तुम्ही टाईप करून देऊ शकता. ओके, टाईप युअर क्वेरीज किंवा जे काही असेल तुमचे पॉईंट्स ते तुम्ही टाईप करून देऊ शकता. ओके, तर चला इथे आपण सुरू करूया. फर्स्ट सब्जेक्ट जो आहे फिजिओलॉजी. तर मी हे एक्सप्लेन करत होतो की सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट जो आहे याच्यामध्ये तो आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आणि सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणजेच एक ग्रुप ऑफ दिस सब्जेक्ट, ग्रुप फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मिकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हा सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तर कोणत्या सब्जेक्टला, कोणत्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स आहे, किती वेटेज आहे, ह्या सिलेबस प्रमाणे ते आपण डिस्कस करूया. आणि याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात येणाऱ्या सिलेबसमध्ये ते पण आपण डिस्कस करू. सो इथे जसं म्हटलेलं आहे की फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मिकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. सो नाऊ व्हॉट इज फिजिओलॉजी. सो जसं की आता तुम्ही आन्सर दिलेलं होतं की फिजिओलॉजी इज द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी. ओके, सो फिजिओलॉजी इज द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी. याला अजून कुणाला काही सजेस्ट करायचं आहे का, या व्यतिरिक्त अजून काही? स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ बॉडी अँड फंक्शन. येस, स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ बॉडी. फंक्शन म्हणजे नॉर्मल फंक्शन. ओके, ओम स्टडी ऑफ नॉर्मल फंक्शन्स ऑफ बॉडी इज फिजिओलॉजी. ओके, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी इज फिजिओलॉजी. ओके,
देन आता जर आपण बघितलं तर ठीक आहे, कंपोजिशन और फंक्शन ऑफ ब्लड फिजियोलॉजी आहे, देन कोअग्युलेशन ऑफ ब्लड फिजियोलॉजी आहे, ब्लड ग्रुप्स यस फिजियोलॉजी आहे आपण म्हणू शकतो. बट ब्लड कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग फिजियोलॉजीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कसं येईल? इट इज नॉट द पार्ट ऑफ फिजियोलॉजी, इट इज द पार्ट ऑफ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आणि ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते पार्ट. म्हणजे शेड्यूल 12B आणि शेड्यूल 12C याच्यामध्ये हा पार्ट जो आहे .456 हा पार्ट ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्टमध्ये, ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्समध्ये, नॉट ऍक्टमध्ये, रूल्समध्ये, ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्समध्ये हा जो पार्ट आहे हा पार्ट शेड्यूल F 12B आणि 12C मध्ये दिलेला आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, होल ह्युमन ब्लड IP अँड फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, ब्लड बँक ऑपरेशन अँड रिक्वायरमेंट्स हा पार्ट सुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये आहे. तर आता इथे काय चेंजेस अपेक्षित आहे आपल्याला, काय चेंजेस होऊ शकतात फिजियोलॉजीमध्ये? तर फिजियोलॉजीमध्ये हे बघा की नावडेज इंडियामध्ये कोणत्या डिसीजला जास्त, म्हणजे कोणत्या डिसीजचं प्रमाण जास्त आहे इंडियामध्ये? तर जर आपण असं कन्सिडर केलं तर इंडियामध्ये सध्या डायबिटीस खूप जास्त प्रमाणात आहे. डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस पर्टिक्युलरली. म्हणजे इंडिया इज द डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. इंडियाला, भारताला काय म्हटलं जातं? तर डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. डायबिटीसची कॅपिटल इंडियाला समजल्या जाते. इंडियामध्ये नियर अबाउट जे काही आहे म्हणजे पर 10 पेशंटमध्ये किंवा 14 लोकांमध्ये, प्रत्येक 14 मध्ये एक डायबिटीसचा पेशंट आहे. म्हणजे जर आपण इंडियाचे पॉप्युलेशन 140 CR पकडली तर 10% लोकांमध्ये डायबिटीस आहे इंडियामध्ये, 10%. तर डायबिटीस हे हायर लेवलला आहे इंडियामध्ये. सो डायबिटीस रिलेटेड फिजियोलॉजीमध्ये काहीतरी ऍड व्हायला पाहिजे. पर्टिक्युलरली काही एंडोक्राइन सिस्टीम जी आहे, एंडोक्राइन सिस्टीम त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इन्सुलिन रिलेटेड, डायबिटीस रिलेटेड ते इथे ऍड व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. तर फिजियोलॉजीमध्ये इथे हे जे काही ब्लड कॉम्पोनंट्स आलेले आहे किंवा कंपोजिशन ऑफ अँड फंक्शन्स ऑफ ब्लड एलिमेंट आहे, तर याच्यामध्ये एकतर डायबिटीस यायला पाहिजे, हार्मोनल ड्रग्स किंवा हार्मोन्स येतील, पर्टिक्युलरली इन्सुलिन, आणि त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कारण अंजायनाचं प्रमाण खूप आहे इंडियामध्ये. पण अंजायना 15 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आजची गोष्ट वेगळी आहे. अंजायनल पेशंट खूप जास्त आहे आणि त्या ड्रग्सचं प्रोडक्शन सुद्धा खूप जास्त आहे इंडियामध्ये, अंजायनल ड्रग्सचं. सो अंजायना रिलेटेड म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम सुद्धा इथे यायला पाहिजे. तर आता मला असं वाटतंय, इट इज माय ओपिनियन, की येणाऱ्या काळामध्ये आता जेव्हा हा नवीन सिलेबस येईल तर नवीन सिलेबसमध्ये हे जे काही सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा ब्लड कॉम्पोनंट आहे, तर ब्लड कॉम्पोनंटच्या सोबतच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आणि इन्सुलिन हे सुद्धा फिजियोलॉजीमध्ये कव्हर केलं जाईल असं मला वाटतंय. ठीक आहे, ओके. आता हे जे ब्लड कॉम्पोनंट्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग होल ह्युमन ब्लड वगैरे आहे, तर हे आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये जातं. कसं जातं ते आपण बघूया इथे. तर इथे मी तुम्हाला ज्या नोट्स मी तुम्हाला शेअर करणार आहेत, म्हणजे आपण स्टडी करणार ज्या नोट्सवरून, त्या नोट्स मी तुम्हाला इथे दाखवतोय. तर इथे बघा की आपल्या नोट्स आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या. तर इथे हा जो टॉपिक आहे इथे आपला पेज नंबर 1.26 आहे आपल्या बुकमध्ये. ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आपल्या क्लासला त्यांना आज बुक मिळालेलं असेल किंवा उद्यापर्यंत मिळेल. त्यांच्या बुकची ऑर्डर झालेली आहे, कुरिअर झालेले आहेत बुक. तर कुरिअर आज किंवा मिळालेलं असेल किंवा उद्यापर्यंत मिळेल. तर बुकमध्ये हा शेड्यूल F आहे, पार्ट 12B अँड C ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945. आणि याच्यामध्ये ब्लड रिलेटेड, ब्लड बँक रिलेटेड पॉइंट्स दिलेले आहेत, जसे अफेरेसिस, ऑटोलॉगस ब्लड. तुम्हाला फॉन्ट दिसतात आहे का व्यवस्थित? की फॉन्ट साइज इन्क्रीज करू? ओके, कॅन यू सी द फॉन्ट्स प्रॉपरली? येस सर. येस सर. ओके, थँक्यू. तर इथे बघा की पॉइंट्स मध्ये अफेरेसिस, ऑटोलॉगस ब्लड, त्यानंतर ब्लड, ओके, त्यानंतर ब्लड सेंटर, ब्लड बँक, देन ब्लड कॉम्पोनंट, ब्लड प्रोडक्ट. ओके, सगळे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. ओके, ब्लड रिलेटेड इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आर देअर. ओके, सो इथे जर आपण डेफिनेशन बघितली ब्लडची, ओके, सो इथे ब्लड काय, होल ह्युमन ब्लड
आलेलं आहे आपल्या इथे होल ह्युमन ब्लड. तर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स प्रमाणे होल ह्युमन ब्लड काय आहे? सो होल ह्युमन ब्लड ड्रॉन फ्रॉम अ डोनर अँड मिक्स विथ अन अँटीकॉगुलंट. मिक्स्ड विथ अन अँटीकॉगुलंट, दॅट इज द होल ह्युमन ब्लड. ओके. जर फिजिओलॉजी जर आपण विचार केला तर फिजिओलॉजीमध्ये होल ह्युमन ब्लड ही कन्सेप्टच नाही, तिथे फक्त ब्लडची कन्सेप्ट आहे. पण जेव्हा होल ह्युमन ब्लड हा शब्द येतो तर तो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स रूल्समध्ये घेऊन जातो आपल्याला, आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक रूल्समध्ये ही डेफिनेशन आपल्याला तिथे दिसते. तसंच इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे जे काही ब्लड बँक रिलेटेड आहेत कंडिशन्स वगैरे ते सगळे आपल्याला इथे दिसतात. ब्लड रिलेटेड आपल्याला इथे सगळं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये ड्रग्ज अँड कॉस्मेटिक रूल्समध्ये शेड्यूल एफ मध्ये 12B आणि 12C मध्ये, शेड्यूल एफ 12B आणि 12C मध्ये आपल्याला हे सगळं कव्हर होत आहे. ओके. तर इथे आपला हा जो पार्ट आहे, ठीक आहे, सिलेबसमध्ये, सो हा पार्ट जरी फिजिओलॉजीमध्ये दिलेला असेल तरी कुठल्याही फिजिओलॉजीच्या बुकमध्ये तुम्हाला हा पार्ट मिळणार नाही. हा पार्ट तुम्हाला कुठे मिळेल तर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक रूल्समध्ये तुम्हाला हा पार्ट मिळेल. तिथून तुम्हाला ते स्टडी करता येईल. फिजिओलॉजीच्या कोणत्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला मिळणार नाही. ओके. त्यानंतर आता इथे नेक्स्ट जो आहे सब्जेक्ट दॅट इज पॅथोफिजिओलॉजी. सो व्हॉट इज पॅथोफिजिओलॉजी सांगू शकाल का एनीबडी? स्टडी ऑफ डिसीजेस. ओके. स्टडी ऑफ डिसीज, स्टडी ऑफ ॲबनॉर्मल चेंजेस इन बॉडी फंक्शन्स प्रणाली. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सो ॲक्च्युली इट इज द स्टडी ऑफ ॲबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी असं आपण म्हणू शकतो. स्टडी ऑफ डिसीजेस पण म्हणू शकतो किंवा ॲबनॉर्मल चेंजेस इन बॉडी पण म्हणू शकतो. सो पॅथोफिजिओलॉजी इट इज द स्टडी ऑफ डिसीजेस, स्टडी ऑफ ॲबनॉर्मल फंक्शन ऑफ बॉडी, स्टडी ऑफ चेंजेस इन बॉडी, ॲबनॉर्मल चेंजेस इन बॉडी, दॅट इज पॅथोफिजिओलॉजी. आता इथे पॅथोफिजिओलॉजीमध्ये त्यांनी पर्टिक्युलरली एसटीडी फंक्शन दॅट कॉजेस डिसीजेस प्रणाली दॅट इज इटिओलॉजी. ओके. इटिओलॉजी, इटिओलॉजी इज स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीजेस, स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज दॅट इज इटिओलॉजी. ओके. लॉजी, LOGY, LOGY लॉजी. लॉजी हा शब्द लॉगस पासून आलेला आहे. लॉगस, LOGUS लॉगस. लॉगसचा अर्थ होतो टू स्टडी, स्टडी करणे म्हणजे लॉगस. सो इटिओलॉजी इज द स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज. अँड जर आपण त्या डिसीजला इंटरप्ट केलं नाही, काही ट्रीटमेंट केली नाही तर त्याचं प्रोग्रेस कसं होत जाईल त्या डिसीजचं, दॅट इज द इटिओलॉजी. आणि दॅट इज द पार्ट ऑफ पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजीमध्ये इटिओलॉजी येतं. आता इथे पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपल्याला जे डिसीज दिलेले आहेत ते इथे एसटीडी दिलेला आहे, एड्स दिलेला आहे. एसटीडी दॅट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, एड्स दॅट इज अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम. त्यानंतर हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिलेले आहेत आणि HBsAg दिलेला आहे. सो HBsAg व्हॉट इज दिस सांगू शकाल का? व्हॉट इज HBsAg? एनीबडी? What is the full form of HBsAg and what does it indicate? मी हिंट देतो. हिंट आहे इट इज रिलेटेड टू हिपॅटायटिस. हिपॅटायटिस रिलेटेड आहे. काय आठवतं का? डू यू रिमेंबर समथिंग? ओके. हिपॅटायटिस, व्हायरल हिपॅटायटिस, व्हायरल व्हॅक्सिन आणि एक म्हणतोय अँटीजन. संकेत हिपॅटायटिस बी व्हॅक्सिन म्हणतात आहे आणि जनरिक मेडिसिन हिपॅटायटिस बी अँटीजन म्हणतात आहे. सो इथे हे जे HBsAg आहे, सो इट इज HB म्हणजे हिपॅटायटिस बी व्हायरस आणि AG फॉर अँटीजन, सरफेस अँटीजन. करेक्ट. इट इज हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. इट्स अँटीजन. करेक्ट सुचिता प्रणाली. इट इज अँटीजन. हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. सो हा अँटीजन आहे. अँड व्हॉट आर अँटीजन्स? काय असतात अँटीजन्स? व्हॉट आर अँटीजन्स? यस, HBsAg is hepatitis B surface antigen, Dipali. But what are antigens? Foreign body. Foreign body. Foreign body एक्झॅक्टली कशासाठी? काय करते ती फॉरेन बॉडी? बॉडीसाठी म्हणजे बॉडीमध्ये न्यू एखादं येणं. यस सुचिता, इट्स ट्रिगर्स इम्युन सिस्टीम. यस, इट ट्रिगर्स इम्युन सिस्टीम. म्हणजे इथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होतं. अँटीजनच्या रिस्पॉन्सलाच बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात.
अँटीजनच्या रिस्पॉन्सला बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात, मग अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते. एनी सबस्टन्स दॅट ट्रिगर इम्युनो रिस्पॉन्स, और आपण असं पण म्हणू शकतो एनी सबस्टन्स दॅट ट्रिगर फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज, फॉर्मेशन और प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, एनी सबस्टन्स और एनी एजंट दॅट ट्रिगर्स प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज आर अँटीजन्स, असं आपण म्हणू शकतो. आणि अँटीजन अँटीबॉडीज रिॲक्शन आपल्याला माहिती आहे, दॅट इज इम्युन रिॲक्शन. तर इथे जे HBsAg आहे, तर जे हेपॅटायटिस बी व्हायरस व्हायरसेस आहेत, त्या व्हायरसच्या सरफेसवरती हे अँटीजन असतात. आणि जर एखाद्या पेशंटमध्ये हे जर अँटीजन्स प्रेझेंट असतील, म्हणजे ह्या अँटीजनची टेस्ट केल्या जाते आणि ही टेस्ट जर पॉझिटिव्ह येत असेल, तर दॅट मीन्स दॅट पेशंट हॅज हेपॅटायटिस बी इन्फेक्शन. आणि हेपॅटायटिस बी इन्फेक्शन हा ॲक्यूट पण असू शकतो आणि क्रोनिक पण असू शकतो, ॲक्यूट ॲज वेल एज क्रोनिक बोथ. तर इथे पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, STD, एड्स, हायपरसेन्सिटिव्हिटी, HBsAg ह्या रिॲक्शन्स आपल्याला या डिसीजेसबद्दल दिलेलं आहे. STD आर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आणि एड्स ॲक्वायर्ड इम्युन डिसीज. तर हा जो ॲक्वायर्ड इम्युन डिसीज आहे, व्हॉट इज दिस? एड्स काय असतं सांगता येईल? व्हॉट इज एड्स? सांगता येईल का एड्स काय आहे? एड्स एक असा डिसीज आहे ज्याच्यात इम्युन सिस्टम वर्किंग इनिबिट होतं. ओके, इम्युन सिस्टम प्रॉपर काम करत नाही, इम्युनो डेफिशियन्सी होऊन जातं. ठीक आहे. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन HIV अँड एड्स? इज देअर एनी डिफरन्स? Sir, HIV is a curable for the treatment. If we are giving the treatment, then patient can live longer. In the AIDS, it unable to cure. पण एड्स केव्हा डेव्हलप होतो? जेव्हा HIV खूप जास्त रिॲक्शन मीन्स HIV खूप जास्त प्रमाणात वाढते, तेव्हा एड्स टर्न होतो. बघा, यस यू आर राईट. आय विल रीड द डेफिनेशन हिअर. मी डेफिनेशन रीड करतो. एड्सची डेफिनेशन. सो सी, हे आपल्या नोट्स आहेत ज्या तुम्हाला दिल्या जातील. सो एड्स इज डिफाइंड ॲज द ऑकरन्स ऑफ लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, सर्टन कॅन्सर्स, न्यूरोलॉजिकल डिसीजेस and other specific illness in patients with HIV infection, and CD4 counts below 200 cells per m cube per mm cube. Okay, it is the final stage of infection with HIV. It is the final stage of infection with HIV. आणि एड्स केव्हा ग्रो होतो, केव्हा डेव्हलप होतो? जेव्हा CD4 काउंट जे आहे ते बिलो 200 सेल्स पर mm क्यूब जातं. किती? बिलो 200 सेल्स. ओके, म्हणजे CD4 काय आहेत? हे आपल्या इम्युन सेल्स आहेत. दिस आर द इम्युन सेल्स. आणि ह्या इम्युन सेल्स जे आहेत, CD4 काउंट हा जेव्हा बिलो 200 सेल्स पर mm क्यूब जातो, तर तेव्हा एड्सची सुरुवात होते. आणि एड्सचे मग सिम्पटम्स काय आहेत? व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ एड्स? तर सिम्पटम्स आहेत ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स लाईक ट्युबरक्युलोसिस अँड मेनी फंगल इन्फेक्शन्स. ठीक आहे. त्यानंतर सर्टन कॅन्सर पण होऊ शकतो. देन न्यूरोलॉजिकल डिसीजेस अँड अदर स्पेसिफिक इलनेस. सो एड्स हा HIV फायनल स्टेज आहे, लास्ट स्टेज आहे. HIV इज नॉट क्युरेबल. रिमेंबर, HIV इज नॉट क्युरेबल, बट HIV आपण कंट्रोल करू शकतो. वी कॅन कीप इट अंडर कंट्रोल विथ द हेल्प ऑफ मेडिसिन्स. ओके, बट इट इज नॉट क्युरेबल. तो क्युरेबल नाही आहे. तर इथे एड्स बद्दल आणि HIV बद्दल इन डिटेल आहे बघा. इथे HIV अँड ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. आणि तुम्हाला जर याचं अजून डिटेल, म्हणजे इथे आपले सगळे की पॉईंट्स आहेत. ऑल ऑफ दीज आर अवर की पॉईंट्स. त्याचं पॅथोफिजिओलॉजी पण बघा. एड्स HIVचा पॅथोफिजिओलॉजी पण इथे आपण दिलेला आहे. त्यानंतर HIV आपल्या इम्युन सिस्टमला कशा प्रकारे एस्केप करतो, त्याचा मेकॅनिझम काय आहे, ते मेकॅनिझम सुद्धा आपण इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्याशी रिलेटेड जे काही MCQs आहेत ते MCQ सुद्धा इथे कव्हर होतील. आणि याचं अजून डिटेल्स तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे हा QR कोड दिलेला आहे. आणि या QR कोड सोबतच इथे वेबसाईट पण दिलेली आहे, नाको दॅट इज नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अजून डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता HIV बद्दल. ठीक आहे. तर इथे HIV एड्स बद्दल आलेलं आहे. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, सो हायपर सेन्सिटिव्हिटी जस्ट नेम ऑफ व्हायरस. इट इज द नेम ऑफ व्हायरस बट इट इज द इन्फेक्शन. HIV इन्फेक्शन म्हणतो आपण. ह्युमन इम्युनो व्हायरस इन्फेक्शन. HIV इन्फेक्शन शब्द पुढे लावला जातो त्याला. ओके ओके.
सो हायपर सेन्सिटिव्हिटी, तर हायपर सेन्सिटिव्हिटी ॲडव्हर्स रिॲक्शन आहे. तर हायपर सेन्सिटिव्हिटीबद्दल जर आपल्याला बघायचं झाल्यास तर हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये ओके यू कॅन सी हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी. सो व्हॉट इज हायपर सेन्सिटिव्हिटी, काय असते हायपर सेन्सिटिव्हिटी? सो इथे यू कॅन सी द डेफिनेशन ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. हायपर सेन्सिटिव्हिटीची रिॲक्शन आहे, इट इज अ ब्रॉडर टर्म दॅट रेफर्स टू एनी एक्सॲगरेटेड or inappropriate immune response to any antigen. Inappropriate immune response to an antigen. Important आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मध्ये इम्युन रिॲक्शन असते, इम्युन रिस्पॉन्स असतो, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन असते, इम्युनिटी इन्व्हॉल्व असते, इम्युनिटी मे बी ओव्हर ऍक्टिव्ह होऊ शकते. ठीक आहे. सो इनअप्रोप्रिएट इम्युन रिस्पॉन्स टू अन अँटीजन, दॅट इज द हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. मग हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स आणि अनाफिलॅक्सिस रिॲक्शन सुद्धा कव्हर होतात आणि मग त्याचं डिटेल्स इथे आपण डिस्कस करणार आहोत जेव्हा आपला हा टॉपिक सुरू होईल. आता इथे जर बघितलं तर रिॲक्शन्स म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचं क्लासिफिकेशन ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. तर जे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचं क्लासिफिकेशन आहे दॅट इज नोन ॲज जेल अँड कॉम्स क्लासिफिकेशन. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन or hypersensitivity classification is also known as gel and Combs classification. Remember this, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग इथे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स मध्ये टाइप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स, देन टाइप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स, देन टाइप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स अँड देन टाइप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स विथ एक्झाम्पल्स अँड मेकॅनिझम्स. हे इथे आपण डिटेलमध्ये कव्हर करतो. ओके. आता इथे कोणती एक्झाम असू द्या, एनी एक्झाम, म्हणजे दॅट कॅन बी तुमची DMER एक्झाम असेल, RRB असेल, एम्स असेल, MPSCची एक्झाम ड्रग इन्स्पेक्टरची असेल, UPSCची एक्झाम असेल, एक्झाम कोणतीही असू द्या, हायपर सेन्सिटिव्हिटीवरती एक प्रश्न नक्कीच असतो, शुअर असतो. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके. देन फार्मेकोलॉजी. सो नाउ कॅन यू डिफाइन द फार्मेकोलॉजी? एनीबडी? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फार्मेकोलॉजी? Yes. What is the definition of pharmacology? Yes, bola. It is a branch of pharmacy which deals with the study of the drug and study of the body interacting with the drug. Yes, correct. Prasad, Pranali, study of drugs and medicines. Okay, study of drugs, correct आहे. But drug and medicines मध्ये काय फरक आहे? Is there any difference between drugs and medicine? Pranali, तुम्ही दोन्ही शब्द वापरलेत. Drugs and medicines. So what is the difference between drugs and medicine? Is there any difference? Drug is a pure form of a chemical in chemical, and medicine is a we convert the drug into the suitable formula, that is the medicine. Yes. So preparation, drug preparation is medicine. Drug चे preparation जे काही आपण म्हणतो drug preparations, that is medicine. And drug is a pure chemical form. Okay. बट आपण सिनॉनिमसली मेनी टाइम इंटरचेंजेबली आपण ड्रगला आपण हे म्हणजे मेडिसिन म्हणतो, मेडिसिन्सला पण ड्रग म्हणतो, बट देर इज सम डिफरन्स इन ड्रग्स अँड मेडिसिन्स. ओके. ड्रग्समध्ये आपल्याला नार्कोटिक ड्रग्स पण माहिती आहे. नार्कोटिक ड्रग्स त्याला आपण ड्रग्स म्हणतो की नाही? म्हणजे जर हेरोईन आहे, हेरोईनला आपण ड्रग्स म्हणतो. हेरोईनला आपण मेडिसिन का म्हणत नाही? जर सगळेच ड्रग हे मेडिसिन आहेत आणि ड्रग्स आणि मेडिसिन्स एकच आहेत, तर हेरोईन सारखे जे नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत त्याला आपण मेडिसिन कधीच म्हणत नाहीत, त्यांना आपण ड्रग्सच म्हणतो, ड्रग्स. सो ड्रग्स हे केमिकल्स असतात, प्युअर केमिकल्स असतात. मेडिसिन्स हे प्रिपरेशन्स ऑफ द ड्रग असते. ओके. ठीक आहे. सो इथे फार्मेकोलॉजी, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे फार्मेकोलॉजी स्टडी ऑफ ड्रग्स किंवा फार्मेकोलॉजी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ ड्रग्स विथ द लिव्हिंग सिस्टीम. स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ ड्रग्स विथ लिव्हिंग सिस्टीम, दॅट इज फार्मेकोलॉजी. आता जेव्हा आपण इंटरॅक्शन म्हणतो, इंटरॅक्शन, तर त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो ज्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होत आहे त्या दोघांवरही एक दुसऱ्याचा इफेक्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल इथे जर आपलं इंटरॅक्शन होत असेल तर इथे माझा तुमच्यावरती इफेक्ट होतोय आणि तुमचा माझ्यावरती इफेक्ट होतोय, तर दॅट इज द इंटरॅक्शन. जर ज्या लोकांमध्ये किंवा ज्या सिस्टीममध्ये इंटरॅक्शन होत नाहीये तर त्यांचा एक दुसऱ्यावरती काहीच इफेक्ट होत नाही. आणि फार्मेकोलॉजी म्हणजे काय? तर फार्मेकोलॉजी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ड्रग्स अँड द लिव्हिंग सिस्टीम. आता इंटरॅक्शन म्हटल्यावरती याचा अर्थ ड्रगचा लिव्हिंग सिस्टीमवरती इफेक्ट होतो आणि लिव्हिंग सिस्टीमचा ड्रगवरती इफेक्ट होतो. बरोबर आहे.
आता ड्रगचा लिव्हिंग सिस्टीमवरती जो इफेक्ट होतो त्याला काय म्हणतात? इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन लिव्हिंग सिस्टीम. व्हॉट इज इट? सांगा. इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन लिव्हिंग सिस्टीम म्हणजे व्हॉट अ ड्रग डज टू द बॉडी. काय आहे? व्हॉट अ ड्रग डज टू द बॉडी. Yes, it is pharmacodynamics. Pharmacodynamics, right? And what body does to the drug? Body drug सोबत काय करते? So what that is फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्स म्हणजेच डेफिनेशन मध्ये फार्माकोडायनॅमिक आणि फार्माकोडायनॅमिक्स आलेत. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो यस फार्माकोकायनेटिक्स प्रणाली ओके. सर जेव्हा आपण म्हणतो फार्माकोलॉजी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ड्रग अँड लिव्हिंग सिस्टीम म्हणजे ड्रगचा लिव्हिंग सिस्टीमवरती जो इफेक्ट होतो आणि लिव्हिंग सिस्टीमचा ड्रगवरती जो इफेक्ट होतो दॅट इज फार्माकोलॉजी. आता ड्रगचा लिव्हिंग सिस्टीमवरती इफेक्ट म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि लिव्हिंग सिस्टीमचा ड्रगवरती इफेक्ट म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता डायनामिक फार्माकोडायनॅमिक. फार्माकोडायनॅमिक मध्ये डायनॅमिक हा शब्द आलेला आहे. डायनॅमिक काय अर्थ होतो डायनॅमिकचा सांगू शकाल का? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायनॅमिक? डायनामो माहिती का? डायनामो What body responds to the drug? नाही मला डिक्शनरी मिनिंग हवंय. ओके व्हॉट बॉडी रिस्पॉन्ड टू द ठीक आहे पण फार्माकोडायनॅमिक मध्ये डायनामिक हा शब्द आलेला आहे. तर डायनॅमिक या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग काय आहे? एनर्जी. एनर्जी म्हणताय सुशांत. ओके अजून कुणाला काही म्हणायचं आहे का डायनॅमिक बद्दल? एनर्जी ओके ठीक आहे ऍक्सेप्ट आहे. सो डायनॅमिक डायनामो. हा यस बोला ऋतुला. यस फंक्शन. सर चेंजेस. नो चेंजेस नाही. डायनॅमिकचा अर्थ होतो स्टॅटिक. डायनामो. डायनामो शब्द तुम्हाला माहिती असेल. डायनामो राईट. अँड डायनामो दॅट इज पॉवर. डायनामो म्हणजे काय? पॉवर. सो पॉवर ऑफ ड्रग्स. फार्माकोडायनॅमिक दॅट इज पॉवर ऑफ ड्रग्स आणि पॉवर ऑफ ड्रग्स म्हणजेच काय? इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन बॉडी असा त्याचा अर्थ आपण घेऊया. ओके फार्माकोडायनॅमिक्सचा. आणि कायनेटिक माहितच असेल तुम्हाला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कायनेटिक? डिक्शनरी मिनिंग काय होतं कायनेटिकचं? डिक्शनरी मिनिंग ऑफ कायनेटिक्स. यस मुवमेंट रेणुका. ओके करेक्ट. कायनेटिक्स दॅट इज मुवमेंट. अजून काय सांगता येईल तुम्हाला कायनेटिक्स बद्दल? सो फार्माकोकायनेटिक्स. ओके सो फार्माकोकायनेटिक्स म्हणजेच मुवमेंट ऑफ ड्रग इन द बॉडी. कायनेटिक्स तो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स अँड सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. ओके सो कायनेटिक्सचा एक अर्थ असा पण होतो की स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शनचा स्टडी. ओके किंवा रेट ऑफ प्रोसेस. एखादी प्रोसेस असेल त्या प्रोसेसचा रेटचा स्टडी दॅट इज कायनेटिक्स. कायनेटिक. आणि कायनेटिक्सचं जेव्हा आपण फार्माकोकायनेटिक्स म्हणतो तर फार्माकोकायनेटिक्समध्ये कायनेटिक इज मुवमेंट ऑफ ड्रग इन द बॉडी. मुवमेंट ऑफ ड्रग इन द बॉडी दॅट इज फार्माकोकायनेटिक्स. ओके तर फार्माकोकायनेटिक्समध्ये आपल्याला माहिती आहे एडीएमईची प्रोसेस आहे. ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन. ओके तर अजून डिटेल जे आहे फार्माकोलॉजी बद्दल फार्माकोडायनॅमिक्स फार्माकोकायनेटिक्स याच्याबद्दल डिटेल्स आपण जेव्हा हा सब्जेक्ट सुरू करू त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. आता इथे फार्माकोलॉजीमध्ये जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे सो व्हॉट इज दॅट सिलेबस? तर इथे म्हटलेलं आहे फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन. फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन याचाच अर्थ फॅक्टर्स ऑफ फॉर फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्सचे जे फॅक्टर्स आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग फार्माकोडायनॅमिक्स तोच फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन आहे. ठीक आहे. देन ड्रग अफेक्टिंग कोऑग्युलेशन. आता ड्रग्स अफेक्टिंग कोऑग्युलेशन म्हणजे कोऑग्युलंट आणि अँटी कोऑग्युलंट ड्रग्स. कोऑग्युलंट्स अँड अँटी कोऑग्युलंट ड्रग्स राईट. देन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. अँटी हायपरटेन्सिव्ह. देन अँटीपायरेटिक्स. देन एनाल्जेसिक्स, अँटीटसिव्स, सिडेटिव्स, हिप्नॉटिक्स, ओपिओइड्स, एनएसआयडीज, लोकल एनेस्थेटिक्स, chemotherapeutic agents including anti-cancer drugs, antifungal agents, drugs affecting CNS, anti-diabetic drugs, contraceptive drugs, hormones and drugs acting on uterus. Okay. तर हे जे कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज आहेत तर एवढ्या कॅटेगरीज ऑफ ड्रग इथे आपल्याला स्टडीसाठी दिलेले आहेत या एक्झाममध्ये. आता हे जे काही कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज आहेत दीज आर दी फ्रॉम 2015 सिलेबस. 2015च्या सिलेबसमध्ये दीज आर दी कॅटेगरीज ऑफ ड्रग. आता या कॅटेगरीज ऑफ ड्रग्समध्ये चेंजेस अपेक्षित आहेत. काय चेंजेस इथे अपेक्षित आहेत तर याच्यामध्ये बघा
की अँटी डायबेटिक ड्रग दिसत नाहीये आपल्याला. अँटी डायबेटिक, राईट. इथे जे ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, अँटीपायरेटिक, अॅनाजेसिक, अँटीडेप्रेसिव्ह, सिडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, ओपिओइड्स, एनेसाइड्स, लोकल एनेस्थेटिक्स, किमोथेरप्युटिक एजंट्स, अँटी कॅन्सर ड्रग्स, अँटी फंगल ड्रग्स, CNS. Yes, anti-diabetic is there. Yes, this is an important one. Anti-diabetic is important. आणि त्यानंतर अँटी-ट्युबरक्युलर ड्रग इज नॉट देअर, राईट. सध्या इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिसचा खूपच प्रॉब्लेम आहे. एक स्टडीप्रमाणे नियर अबाउट 40% इंडियन्सला ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन आहे. नियर अबाउट 40% इंडियनमध्ये ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन इज देअर. बट ज्यांची इम्युनिटी वीक होते त्यांच्यामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसतात. अदरवाईज तो हाईड असतो, लपलेला असतो, त्याचे सिम्पटम्स दिसत नाही. सो ट्युबरक्युलोसिस इज गोइंग टू बिकम अ ह्यूज प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम फॉर इंडियन्स. आता इथे अँटी ट्युबरक्युलर ड्रग नाही आहे, ठीक आहे. सो आय होप, म्हणजे असं माझं अपेक्षा आहे, माझी एक्सपेक्टेशन आहे की इथे अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स या लिस्टमध्ये इन्क्लूड होईल, ॲड केलं जाईल. म्हणजे जसं इथे अँटी फंगल एजंट्स आहेत, ओके, अँटी फंगल एजंट्स आर देअर. देन सो किमोथेरप्युटिक एजंट्स आर ऑल्सो देअर. तर किमोथेरप्युटिक एजंट्समध्ये इथे पर्टिक्युलरली अँटी ट्युबरक्युलर एजंट्स सुद्धा इथे येतील अशी अपेक्षा आहे, ओके. तर फार्मेकोलॉजी, तर ज्यावेळेस आपण हा टॉपिक सुरू करू, हा चॅप्टर, हा सब्जेक्ट सुरू करू, तेव्हा अजून डिटेल्समध्ये आपण जाऊया. देन नेक्स्ट टॉक्सिकोलॉजी. सो स्टडी ऑफ पॉयझन अँड ट्रीटमेंट. स्टडी ऑफ पॉयझन अँड स्टडी ऑफ ट्रीटमेंट ऑफ द पॉयझन, म्हणजे अँटीडोट्स. तर दॅट इज द टॉक्सिकोलॉजी. तर टॉक्सिकोलॉजीमध्ये पर्टिक्युलरली पॉयझन आणि अँटीडोट महत्वाचे आहेत. पॉयझन्स अँड अँटीडोट फॉर दॅट पॉयझन, दॅट इज इम्पॉर्टंट वन, ओके. सो इथपर्यंत फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी आपण बघितलेलं आहे. तर जो काही सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये जे इम्पॉर्टंट म्हणजे वेटेज ज्याला आहे, तर वेटेज एक मी सांगितल्याप्रमाणे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सला आहे, आणि सेकंड वेटेज जो आहे तो ह्याला आहे, फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी, सेकंड वेटेज, ओके. त्यानंतर थर्ड वेटेज जो जातो तो आपला फार्मास्युटिक्सला जातो, फार्मास्युटिक्स, ओके. सो फार्मास्युटिक्स जो आहे इथे त्याने तो बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्समध्ये दिलेला आहे डोसेस फॉर्ममध्ये. बट ह्याला थर्ड वेटेज आहे या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो वेटेज आहे तो मायक्रोबायोलॉजीला आहे, मायक्रोबायोलॉजी, ओके. देन बाकीचे सब्जेक्ट्स येतात, ओके. आता इथे मायक्रोबायोलॉजी आहे, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये स्टरलायझेशन प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक, डिसइन्फेक्शन, पायरोजन्स, लाल टेस्ट, assay of antibiotics and vitamins, biochemical, serological, virological techniques, BOD, different media, then microbial drugs, drug resistance, microbial limit test, pathogenic organism of common occurrence. म्हणजे जो काही मायक्रोबायोलॉजीचा कम्प्लीट सिलेबस असतो डिग्रीला, तो कम्प्लीट सिलेबस यांनी इथे दिलेला आहे, टोटल सिलेबस ऑफ मायक्रोबायोलॉजी, ठीक आहे. आता इथे या सिलेबसमध्ये एकतर स्टरलायझेशनची प्रोसिजर काय असते ते महत्वाचं आहे, डिसइन्फेक्टंट महत्वाचं आहे, त्यानंतर BOD आहे. देन व्हॉट इज लाल, लाल काय आहे, व्हॉट इज लाल टेस्ट, लाल, एनीबडी? अमिबोसाइट लायसेट. यस, अमिबोसाइट लायसेट. आणि पहिलं एल काय आहे, फर्स्ट एल, सो इट इज लायमुलस, लायमुलस अमिबोसाइट लायसेट. आणि हा जो लायमुलस अमिबोसाइट लायसेट आहे हा कशापासून मिळवला जातो? लायमुलस अमिबोसाइट लायसेट हा एक रिएजंट आहे, रिएजंट. व्हॉट इज द यूज ऑफ दिस रिएजंट? लाल. लाल टेस्ट काय असते? रिवाइज्ड, रिव्हिजन आवश्यक आहे, डिग्रीमध्ये केलेलं असाल. ब्लड सेल्स, ब्लड सेल्स आहेत, पण कुणाच्या ब्लडच्या सेल्स आहेत त्या? कुणाच्या? यस, दे आर ब्लड सेल्स. अमिबोसाइट, अमिबोसाइट्स आर दी ब्लड सेल्स, बट कुणाच्या? जसं ल्युकोसाइट आहे, इरिथ्रोसाइट आहे, थ्रोम्बोसाइट आहेत, तसंच अमिबोसाइट पण आहेत. तर अमिबोसाइट ह्या ब्लड सेल्स आहेत, पण कुणाच्या? कुणाचा ब्लड? हॉर्सोक्रॅप. यस, करेक्ट, एक्झॅक्टली.
हॉर्स शू क्रॅब. आणि या हॉर्स शू क्रॅबचं जे सायंटिफिक नेम आहे दॅट इज लायमुलस पॉलिफेमस. लायमुलस पॉलिफेमस हे हॉर्स शू क्रॅबचं सायंटिफिक नेम आहे. ओके, सो लायमुलस अमेबोसाइट लायसेट म्हणजे हा जो हॉर्स शू क्रॅब असतो त्या हॉर्स शू क्रॅबच्या ब्लडमध्ये जे अमेबोसाइट असतात तर त्यापासून ते रिएजंट तयार केलं जातं. ठीक आहे, लाल टेस्टसाठी. आणि लाल टेस्ट कशासाठी यूज केले जाते? व्हॉट इज द पर्पज ऑफ लाल टेस्ट? काय असते ते लाल टेस्ट? BET. यस, बीटी करेक्ट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बीटी? Botulinum. यस, एनीबडी? आणि प्लीज तुम्ही आता अनम्यूट करून IV आन्सर द्या. Vaccines and IV fluids. बीटी. Vaccines and IV fluids. Bacterial endotoxin test, sir. Bacterial endotoxin test. बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट दॅट इज लाल टेस्ट. लाल टेस्ट म्हणजे बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट, BET. व्हॉट इज एंडोटॉक्सिन? Byproduct of pyrogen. इट इज Byproduct of pyrogen. बाय प्रोडक्ट ऑफ पायरोजन या इटसेल्फ इज अ पायरोजन? Yeah, itself is a pyrogen. इटसेल्फ इज अ पायरोजन. पायरोजन हा एंडोटॉक्सिन असतो, राईट? पायरोजन हा एंडोटॉक्सिन आहे. सो बट हा एंडोटॉक्सिन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? पायरोजन इज अ टाइप ऑफ एंडोटॉक्सिन. पायरोजन इज अ टाइप ऑफ एंडोटॉक्सिन. एंडोटॉक्सिनचा एक टाइप आहे पायरोजन. बट व्हॉट इज एंडोटॉक्सिन? एंडोटॉक्सिन काय असतं? टेम्परेचर इन्क्रीज करते सर बॉडी. पायरोजन टेम्परेचर इन्क्रीज करतात. पायरोजन रेजेस द फीवर और इट कॉजेस फीवर इन ह्युमन. पायरोजन. बट एंडोटॉक्सिन कुठे असतात? आपण मायक्रोबायोलॉजीचा स्टडी करतोय म्हणून मी मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न विचारतोय की एंडोटॉक्सिन, आता जसं एंडोटॉक्सिन आहे तसं एक्झोटॉक्सिन पण आहे. एंडोटॉक्सिन अँड एक्झोटॉक्सिन. तर मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एंडोटॉक्सिन अँड एक्झोटॉक्सिन? काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? एंडोटॉक्सिन आणि एक्झोटॉक्सिन मध्ये काय डिफरन्स आहे? कॅन यू टेल मी? एनीबडी? हे बघा, जेव्हा आपण MPSC साठी अभ्यास करतोय, ड्रग इन्स्पेक्टर साठी अभ्यास करतोय, तेव्हा आपल्याला व्हाय 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 जितका व्हाय करता येईल, व्हाय विचारता येईल तेवढ्या वेळेस व्हाय 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 आपण करायला पाहिजे. हे का असं का, हे का असं का, हे का असं का. तर 36 सेकंडमध्ये तुम्हाला उत्तर देता येईल. बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 36 सेकंडचा वेळ मिळेल. आणि जर तुम्ही स्टडी करताना असं का, हे का, असं का, हे का, व्हाय 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 असं जर तुम्ही स्टडी करत गेलात तरच तुम्ही 36 सेकंडमध्ये आन्सर देऊ शकाल. अदरवाईज देर आर चान्सेस ऑफ कन्फ्युजन. कन्फ्युजनचे खूप चान्सेस असू शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला हे माहित नसेल की एंडोटॉक्सिन का एक्झोटॉक्सिन फरक काय आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला की पायरोजन इज एंडोटॉक्सिन, एक्झोटॉक्सिन, नो टॉक्सिन, मग तुम्ही काय आन्सर द्याल तिथे? राईट. तर तुम्हाला तो डिफरन्स माहिती पाहिजे. ओके. तर एंडोटॉक्सिन आणि एक्झोटॉक्सिनचा डिफरन्स काय असतो? तर एक्झोटॉक्सिन हे बॅक्टेरिया जेव्हा लाईव्ह असतो, लाईव्ह बॅक्टेरिया, तर लाईव्ह बॅक्टेरियाचा जो वेस्ट प्रॉडक्ट असतं दॅट इज एक्झोटॉक्सिन. लाईव्ह बॅक्टेरिया असेल, लाईव्ह बॅक्टेरियाचं एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असेल, तर लाईव्ह बॅक्टेरिया जो टॉक्सिन रिलीज करतो, लाईव्ह बॅक्टेरिया जो टॉक्सिन रिलीज करतो दॅट इज एक्झोटॉक्सिन. आणि बॅक्टेरियाची डेथ झाल्यानंतर त्याच्या सेल वॉलमधून जे टॉक्सिन्स बाहेर पडतात डेड बॉडीमधून, दोज आर एंडोटॉक्सिन्स. सो डिफरन्स समजून घ्या. एक्झोटॉक्सिन म्हणजे लाईव्ह बॅक्टेरिया रिलीज करतो ते एक्झोटॉक्सिन, आणि डेड बॅक्टेरियाच्या बॉडीमधून जे टॉक्सिन्स बाहेर पडतात दोज आर द एंडोटॉक्सिन. आणि पायरोजन इज अ टाइप ऑफ एंडोटॉक्सिन. आणि नॉर्मली कोणते बॅक्टेरिया पायरोजन्स तयार करतात? विच बॅक्टेरिया? ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह? ग्राम निगेटिव्ह. म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह पण करतात, बट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं जे पायरोजन असतं दॅट इज मोर फॅटल. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे पायरोजन तयार करतात दॅट इज मोर फॅटल.
म्हणजे आपण जेव्हा पायरोजन करतो, पायरोजन टेस्टिंग करतो किंवा पायरोजन कन्सिडर करतो, तर आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला कन्सिडर करत असतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे. आता पायरोजन हा केमिकली काय आहे? व्हॉट इज इट केमिकली? व्हॉट इज पायरोजन केमिकली? लिपोपॉलिसॅकराइड. So chemically pyrogen is lipopolysaccharide. What is it? It is lipopolysaccharide. कार्बोहायड्रेट मध्ये येतं, कार्बोहायड्रेट लिपोपॉलिसॅकराइड. सो पायरोजन्स आर केमिकली लिपोपॉलिसॅकराइड्स. आणि हे जे पायरोजन्स आहेत याचं अजून कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सो पायरोजन्स आर वॉटर सॉल्युबल. ओके, पायरोजन्स हे वॉटर सॉल्युबल असतात. आता जर पायरोजन हे वॉटर सॉल्युबल आहेत, तसेच ते हीट स्टेबल पण आहे. काय आहेत? हीट स्टेबल म्हणजे थर्मोस्टेबल असतात. ओके, दे आर थर्मोस्टेबल ऑल्सो. जस्ट अ मिनिट. ओके, सो पायरोजन्स आर थर्मोस्टेबल, पायरोजन्स आर वॉटर सॉल्युबल, पायरोजन्स आर लिपोपॉलिसॅकराइड्स. मग हे जे पायरोजन्स आहेत यांना तुम्ही रिमूव्ह कसं कराल? हाऊ? कोणत्या मेथडने? दे आर वॉटर सॉल्युबल, फिल्ट्रेशन करून ते रिमूव्ह होत नाही. दे आर थर्मोस्टेबल. यस, स्टरलिटी टेस्टिंग. नो, स्टरलिटी टेस्टिंग हे लिव्हिंग बॅक्टेरिया किंवा लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्सला कन्फर्म करण्यासाठी केली जाते. स्टरलिटी टेस्टिंग ही लाईव्ह बॅक्टेरियाला किंवा लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, लाईव्ह फंगसला त्यांचा प्रेझन्सला कन्फर्म करण्यासाठी केली जाते. स्टरलिटी टेस्टिंग इज नॉट फॉर पायरोजन. पायरोजनसाठी आपण लाल टेस्ट करतो किंवा रॅबिट टेस्ट करतो किंवा शाम टेस्ट करतो. शाम टेस्ट म्हणजेच रॅबिट टेस्ट अँड लाल टेस्ट. ठीक आहे, दॅट इज फॉर पायरोजन. ओके, तर पायरोजनवरती मी अजूनही 1 तास बोलू शकतो, पण आपल्याला पुढचे पण काही पॉईंट्स आता सिलेबसमध्ये कव्हर करायचं आहे. तर ज्यावेळेस आपण मायक्रोबायोलॉजी सुरू करू त्यावेळेस मी पायरोजनवरती अजून मोठं लेक्चर देईल. ओके, आता आपण इथे पुढचे टॉपिक बघूया याच्यामध्ये. आता इथे पुढचा जो टॉपिक आपला आहे तर दॅट इज दी बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स. ओके, बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स. सो बायोकेमिस्ट्री, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये इथे फर्स्ट आहे DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड अँड कंपोनंट्स. DNA, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DNA? काय आहे DNAचा फुल फॉर्म? व्हेरी इझी. Deoxyribonucleic acid. deoxyribonucleic acid. ओके, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, आता DNA RNA मध्ये न्यूक्लिओसाइड असतात की न्यूक्लिओटाइड असतात? न्यूक्लिओसाइड और न्यूक्लिओटाइड? Nucleoside. साइड नाही, टाइड. Nucleotide. यस, न्यूक्लिओटाइड्स. ओके, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइड? काय फरक आहे दोन्हीमध्ये? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइड? व्हॉट इज द डिफरन्स साइड आणि टाइड मध्ये? सो न्यूक्लिओसाइड जे असतात तर न्यूक्लिओसाइड मध्ये एक नायट्रोजिनस बेस असतो. नायट्रोजिनियस बेस दॅट कॅन बी प्युरिन और पायरिमिडिन अँड प्लस पेंटोज ऑफ शुगर असते. पेंटोज ऑफ शुगर दॅट कॅन बी डिऑक्सिरायबोज और रायबोज. दॅट इज न्यूक्लिओसाइड. आणि जेव्हा या न्यूक्लिओसाइडला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो, फॉस्फेट, 1 or more than 1 फॉस्फेट ग्रुप, देन इट इज नोन ॲज न्यूक्लिओटाइड. तेव्हा त्याला न्यूक्लिओटाइड म्हणतात. ओके, सो यू शुड नो द डिफरन्स बिटवीन न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड. जेव्हा तुम्ही न्यूक्लिक ऍसिडचा स्टडी करता तर न्यूक्लिक ऍसिडच्या स्टडीमध्ये न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइडचा डिफरन्स माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतात. देन एन्झाइम्स, खूप इम्पॉर्टंट आहे एन्झाइम्स, पर्टिक्युलरली मायकेलिस मेंटेन इक्वेशन. मायकेलिस मेंटेन इक्वेशन जो आहे एन्झाइम मध्ये तो खूप महत्वाचा आहे. सो व्हॉट आर एन्झाइम्स? व्हॉट आर एन्झाइम्स? आन्सर देऊ शकता? काय असतात एन्झाइम्स?
biological molecule. Yes, biological molecules, Renuka, biocatalyst, correct. Enzymes are biocatalyst, Renuka, you are right. So enzymes are biocatalyst. Now what are catalyst? Yes, they act as catalyst. So what are catalyst, Pranali? It judges the rate of reaction. It is the rate of reaction. It increases the rate of reaction. Or Yes, it increases the speed of reaction. Okay. Yes. So it increases the speed of reaction. It increases the rate of reaction. Now what is the chemical nature of enzymes? Enzymes चा chemical nature काय आहे? Chemically what are they? Chemically enzymes काय असतात? Alkaloids, glycosides, tannins, resins, acid, base, protein. Yes, proteins, correct. Proteins. So enzymes are protein in nature. Chemically they are proteins in nature. Okay. Then next, metabolism of protein, carbohydrate, lipids. Okay. So metabolism. So what is this metabolism? काय असतं metabolism? Breakdown of food. ब्रेकडाऊन ऑफ फूड. फूड हा शब्द तुम्ही वापरलेला आहे. ब्रेकडाऊन बरोबर आहे, पण फूड हा शब्द बरोबर आहे का तिथे, की अजून काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे त्याच्यामध्ये? फूड नाही म्हणता येईल सर. सो Chemical process of living organism. Metabolism of drug. मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. सुशांतचं म्हणणं आहे मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. बट पहिले मला हे तर सांगा ना की व्हॉट इज मेटाबॉलिझम. मग ते आपण नंतर बघू. मेटाबॉलिझम ऑफ फूड आहे, मेटाबॉलिझम ऑफ ग्लुकोज आहे, की मेटाबॉलिझम ऑफ ड्रग आहे. बरोबर आहे, ते आपण नंतर बघू. मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स. मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स. मग इथे मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन म्हटलेलं आहे, मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट म्हटलेलं आहे, मेटाबॉलिझम ऑफ लिपिड म्हटलेलं आहे. हे काय? जर मेटाबॉलिझम हा फक्त मेटाबॉलिझम ऑफ ड्रग असेल तर मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन म्हणजे काय? ब्रेकिंग Conversion into ionized and unionized form. आयोनाइज अँड अनआयोनाइज फॉर्म. ओके, ठीक आहे. हे बघा, आपण इथे बायोकेमिस्ट्री स्टडी करतोय, फार्मेकोलॉजी नाही. रिमेंबर, लक्षात घ्या, इथे काय आहे? बायोकेमिस्ट्री आहे, फार्मेकोलॉजी नाही. फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमचे डेफिनेशन डिफरंट आहे दॅन द डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिझम इन बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझम डिफरंट आहे आणि फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझम डिफरंट आहे. कसं काय डिफरंट आहे दोन्हीमध्ये? तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ होतो कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम. बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ काय होतो? तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ होतो कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम. आणि फार्मेकोलॉजीमध्ये काय होतं? तर फार्मेकोलॉजीमध्ये केमिकल अल्टरेशन्स और केमिकल चेंजेस इन द ड्रग मॉलिक्यूल टू मेक द ड्रग मॉलिक्यूल मोर पोलर, वॉटर सॉल्युबल, एक्सिटेबल. सो बायोकेमिस्ट्रीमध्ये आणि फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमची जी डेफिनेशन आहे, जी कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स कसा आहे? तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझम इज एनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम आणि फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझम इज केमिकल चेंजेस और केमिकल अल्टरेशन इन द ड्रग मॉलिक्यूल टू मेक द मॉलिक्यूल मोर पोलर, वॉटर सॉल्युबल अँड एक्सिटेबल. आता बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझम हा कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम आहे. सो व्हॉट डज इट मीन? एनाबॉलिझमचा अर्थ काय होतो आणि कॅटाबॉलिझमचा अर्थ काय होतो? व्हेरी बेसिक. बायोकेमिस्ट्रीचा पहिला पेजवरती ही डेफिनेशन असते. बायोकेमिस्ट्रीचं बुक ओपन करा, कोणतेही बुक ओपन करा, फर्स्ट पेजवरती तुम्हाला ही डेफिनेशन दिसेल मेटाबॉलिझमची, ज्याच्यामध्ये एनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम असतं. ब्रेकिंग अँड सिंथेसिस. ओके ओम. So anabolism is synthesis of larger molecule from the smaller molecule. What is anabolism? Anabolism is the synthesis of larger molecules from the smaller molecules. Sorry, काय repeat करतो मी. Anabolism is the synthesis of larger molecule from the smaller molecule. आणि catabolism is breaking of the larger molecules into simple molecules, smaller molecules. ठीक आहे. कॅटाबॉलिझम, कॅटा म्हणजे कट करणे, कॅटा कट 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 असं लक्षात घ्या.
ओके. सो आय होप की जे काही कन्सेप्ट आहे मेटाबॉलिझमची फार्मॅकोलॉजीमध्ये आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये हे तुमच्या लक्षात आलेली असेल. ओके, गॉट इट? समजली का? यस, रिस्पॉन्स द्या. यस ऑर नो? ओके, समजली, ठीक आहे. ओके ओके, गुड. ओके, गुड. चला, त्यानंतर इथे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. आता इथे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन आलेलं आहे. तर हे जे कन्सेप्ट आहे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन, हे कन्सेप्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये जाते सांगा बरं? हे बायोकेमिस्ट्रीची कन्सेप्ट आहे का? बायोटेक्नॉलॉजी. यस, इट इज बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे इथे आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा पण स्टडी करायचा आहे. आणि आता जे काही सिलेबसमध्ये चेंजेस अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस असेल असं मला वाटतं. कारण बायोटेक्नॉलॉजी खूप आता ॲडव्हान्स झालेली आहे. ॲडव्हान्समेंट भरपूर झालेले आहेत रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्याचा यूज पण खूप वाढलेला आहे. मेनी ड्रग्स असे आहेत की जे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने तयार केले जातात. असंच एक ड्रग म्हणजे अल्टेप्लेज, टेनिक्टेप्लेज. काही माहिती आहे का या ड्रगबद्दल? अल्टेप्लेजबद्दल, टेनिक्टेप्लेजबद्दल? काय ड्रग्ज आहे ते? कशाबद्दल असतात? काय रोल आहे त्या ड्रगचा? काय कॅटेगरी आहे अल्टीप्लेज, टेनिक्टेप्लेजची? कशासाठी असतात त्या ड्रग? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने आरटीपीए माहिती आहे का तुम्हाला? आरटीपीए, यस, टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर. रिकॉम्बिनंट टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर, आरटीपीए, ही कॅटेगरी माहिती आहे का कुणाला? श्वेता, यस. थ्रोम्बोलायटिक एजंट, करेक्ट. आरटीपीए, दीज आर द थ्रोम्बोलायटिक एजंट म्हणजेच फायब्रिनोलायटिक एजंट्स. आरटीपीए, रिकॉम्बिनंट टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर म्हणजे आरटीपीए, म्हणजेच अल्टीप्लेज, टेनिक्टेप्लेज हे ड्रग. आणि हे ड्रग फायब्रिनोलायटिक म्हणजेच थ्रोम्बोलायटिक आहेत. म्हणजेच इथे आपण जे ड्रग्ज बघितलेत, कोणते ड्रग्ज अफेक्टिंग कोआगुलेशन, ड्रग्ज अफेक्टिंग कोआगुलेशनमध्ये ते येतात. दे आर फायब्रिनोलायटिक ड्रग्स और थ्रोम्बोलायटिक ड्रग्स. म्हणजे जेव्हा क्लॉट फॉर्मेशन होते, क्लॉट स्ट्रोक असेल, ब्रेन स्टेम स्ट्रोक किंवा ब्रेन स्ट्रोक असेल आणि क्लॉट फॉर्मेशन झालेलं असेल, थ्रोम्बस फॉर्मेशन झालेलं असेल आणि जर 4.5 आवरच्या आतमध्ये एक विंडो आहे. काय विंडो आहे ती? तर 4.5 तासाची विंडो आहे. 4.5 तास 4.5 आवरची विंडो आहे. तर त्या विंडोच्या आतमध्ये जर ड्रग ॲडमिनिस्टर केलं, कोणता ड्रग? अल्टीप्लेज किंवा टेनिक्टेप्लेज किंवा आरटीपीए ड्रग्स, तर ती क्लॉट जी आहे ती डिझॉल्व्ह होऊन जाते. ते डिझॉल्व्ह होते कारण हे जे आरटीपीए ड्रग्ज आहेत हे प्लाझ्मिनोजनला ॲक्टिवेट करून प्लाझ्मिन तयार करतात. प्लाझ्मिन. आता इथे आपल्याला फिजिओलॉजीमध्ये आपल्याला हे आलेलं आहे कंपोजिशन और फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स, तसंच कोआगुलेशन ऑफ ब्लड पण आहे. आता जर तुम्हाला कंपोजिशन और फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स माहीत असतील आणि तुम्हाला कोआगुलेशन ऑफ ब्लड माहीत असेल तर हे जे अल्टीप्लेज बद्दल मी बोलतोय, आरटीपीए बद्दल, की दे आर फायब्रिनोलायटिक ड्रग्स, दे आर थ्रोम्बोलायटिक ड्रग, तर तुम्हाला त्याचा अर्थ तेव्हाच समजेल जेव्हा तुम्हाला हे कोआगुलेशन ऑफ ब्लडची प्रोसेस माहिती असेल. आता आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून कोणती सिस्टीम असते? जेव्हा ब्लड व्हेसलमध्ये ब्लड असतो, ब्लड व्हेसल्समध्ये, तर ब्लड व्हेसल्समध्ये ब्लड हा कोआगुलेट होत नाही, क्लॉट होत नाही. व्हाय? का होत नाही? का होत नाही सांगा बरं? व्हाय? यस, सिंपल क्वेश्चन आहे, फिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे. ब्लड हा इथे फिजिओलॉजीमध्ये ब्लड आपल्याला दिलेला आहे. सो व्हेरी इझी क्वेश्चन. बरोबर आहे की ब्लड हा ब्लड व्हेसलच्या बाहेर येतो, कॅपिलरीच्या बाहेर येतो, तर लगेच क्लॉट होऊन जातो. मग तो कॅपिलरीच्या आतमध्ये, ब्लड व्हेसलच्या आतमध्ये का क्लॉट होत नाही? अँटीकोअग्युलंट प्रेझेंट इन द ब्लड. यस संकेत, अँटीकोअग्युलंट प्रेझेंट इन द ब्लड. बरोबर आहे. त्या अँटीकोअग्युलंटचं नाव सांग. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट अँटीकोअग्युलंट विच इज प्रेझेंट इन द ब्लड अँड इट प्रिव्हेंट्स कोअग्युलेशन ऑफ द ब्लड इनसाइड द ब्लड व्हेसल? काय नाव आहे त्याचं सांगा बरं? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट अँटीकोअग्युलंट? हिपॅरिन. यस,
not antithrombin, it is heparin. Okay, heparin. And what is heparin chemically? Chemically heparin काय आहे? What is it? सांगता येईल का, माहिती आहे का? What is heparin chemically? So chemically heparin is heteropolysaccharide. Prothrombin हा coagulant आहे. Prothrombin is a coagulant, not anticoagulant. Okay, prothrombin anticoagulant नाहीये, तो coagulant आहे. Heparin obtained from animal source, that's true. Animal source पासून heparin मिळवला जातो, बरोबर आहे. बट मी विचारतोय की केमिकली तो काय आहे? केमिकली तो ऍसिड आहे, बेस आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, मोनोसॅकराइड आहे, पॉलिसॅकराइड आहे. व्हॉट इज इट केमिकली? heparin. Yes, it is heteropolysaccharide. Heteropolysaccharide. Chemically, heparin is heteropolysaccharide. आता heteropolysaccharide आहे हा heparin. तर होमोपॉलिसॅकराइड पण काय असतील? एखाद्या होमोपॉलिसॅकराइडचं आन्सर नाव माहिती का तुम्हाला? होमोपॉलिसॅकराइड. डू यू नो एनी होमोपॉलिसॅकराइड? सो दॅट इज स्टार्च, ग्लायकोजन, दीज आर दी होमोपॉलिसॅकराइड. ठीक आहे, आपण आपल्या इथे कॉन्सन्ट्रेट करूया. तर इथे आपण रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन. आता रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आलेला फर्स्ट ड्रग कोणता? आन्सर इट. प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि मेनी अदर एक्झाम्समध्ये पण प्रश्न आलेला आहे की रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आलेला फर्स्ट ड्रग कोणता? कोणता सांगा बरं. एक्झाम मध्ये आलेला आहे. तुम्ही जर मागचा पेपर बघाल ड्रग इन्स्पेक्टरचा तर तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. कोणता ड्रग आहे फर्स्ट ड्रग? फर्स्ट ड्रग कोणता जो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आलेला आहे? सो दॅट ड्रग इज इन्सुलिन. तो ड्रग कोणता आहे? इन्सुलिन आहे. इन्सुलिन इज द फर्स्ट ड्रग. ह्युमन इन्सुलिन. यस, ह्युमन इन्सुलिन इज द फर्स्ट ड्रग जो तयार करण्यात आलेला आहे. देन नेक्स्ट इथे आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये दिलेला आहे इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट. राईट, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट त्याच्यामध्ये व्हॅक्सिन्स अँड सिरा आहे आणि हा टॉपिक आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी दिलेला आहे. ऍक्च्युली हा बायोकेमिस्ट्रीचा पार्ट नाहीये व्हॅक्सिन्स अँड सिरा. ओके, तो फार्मास्युटिक्समध्ये येऊ शकतो पण ठीक आहे, त्यांनी दिलेला बायोफार्मास्युटिक्समध्ये. ओके, सो नाउ टेल मी व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन व्हॅक्सिन अँड सिरा? व्हॅक्सिन आणि सिरम मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे सांगता येईल का? एनी बेसिक डिफरन्स बिटवीन व्हॅक्सिन अँड सिरा? काय आहे बेसिक डिफरन्स? एनीबडी? महत्वाचा आहे. व्हॅक्सिन आणि सिरावरती क्वेश्चन येऊ शकतो आणि पर्टिक्युलरली कोविड व्हॅक्सिनवरती क्वेश्चन येणार असं मला वाटतंय. कोविड व्हॅक्सिन इज इम्पॉर्टंट. राईट, तर कोविड व्हॅक्सिन आहे. तर व्हॅक्सिन आणि सिरा, व्हॅक्सिन बॉडीज ऑन रिस्पॉन्स असं कसं म्हणता येईल? व्हॅक्सिन तर आपण कोविड व्हॅक्सिन मला एक सांगा, कोविड व्हॅक्सिन हे बॉडीचा स्वतःचा रिस्पॉन्स आहे का? कोरोना व्हॅक्सिन तुम्ही घेतली की नाही घेतली? जर कोरोना व्हॅक्सिन बॉडीचा स्वतःचा रिस्पॉन्स असेल तर मग व्हॅक्सिन का घेतली आपण? राईट, सो व्हॉट इज व्हॅक्सिन? व्हॅक्सिन आणि सिरामध्ये डिफरन्स काय आहे? आय वॉन्ट टू नो. सिरम डज नॉट कंटेन बॅक्टेरिया. मला नाही समजली तुमची कन्सेप्ट, तुम्हाला काय म्हणायचं ते. ओके प्रणाली, आय डिड नॉट अंडरस्टँड. मला डिफरन्स हवाय. यस, व्हॅक्सिन स्टिम्युलेट द बॉडीज ओन इम्युन सिस्टम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज. ओके, करेक्ट आहे. सो बेसिक डिफरन्स असा आहे की व्हॅक्सिन स्टिम्युलेट ऍक्टिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह इम्युनिटी, व्हॅक्सिन इज ऍक्टिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह जिथे बॉडी स्वतः अँटीबॉडीज तयार करते, अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये बॉडी अँटीबॉडी तयार करते, दॅट इज ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि व्हॅक्सिन जी आहे ते अँटीजन कंटेनिंग प्रिपरेशन आहे. व्हॅक्सिन्स आर अँटीजन कंटेनिंग प्रिपरेशन्स अँड सिरम म्हणजे अँटीसिरा. अँटीसिरा म्हणा किंवा सिरा म्हणा. सो सेरा, अँटीसेरा ह्या अँटीबॉडी कंटेनिंग प्रिपरेशन्स आहेत. अँटीबॉडी अँड इट डेव्हलप्स पॅसिव्ह इम्युनिटी, इट प्रोव्हाइड्स पॅसिव्ह इम्युनिटी.
vaccines provides active immunity and sera provides passive immunity. ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये आपली बॉडी अँटीजन्सला रिस्पॉन्स देऊन अँटीबॉडीज तयार करते. तर सिराच्या केसमध्ये, पॅसिव्ह इम्युनिटीच्या केसमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज ऍडमिनिस्टर केल्या जातात. ऍक्टिव्ह इम्युनिटी परमनंट असते किंवा लॉंगर पिरियडसाठी असते आणि पॅसिव्ह इम्युनिटी ही शॉर्ट पिरियडसाठी असते. फॉर 6 months और 3 months साठी पॅसिव्ह इम्युनिटी असते. ठीक आहे. आता अशा कोणता पेशंट आहे ज्याला आपण व्हॅक्सिन्स देऊ शकत नाही? म्हणजे कोणत्या पेशंटला व्हॅक्सिन दिल्यावरती त्या व्हॅक्सिनचा त्याला फायदा नाही होणार, काहीच फायदा होणार नाही, असं कोणत्या कंडिशन? HIV पेशंट. यस, करेक्ट, HIV पेशंट, एक्झॅक्टली. कारण ऍक्टिव्ह इम्युनिटीसाठी इम्युनिटी ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे, इम्युनिटी व्यवस्थित असायला पाहिजे. HIV पेशंटमध्ये इम्युनिटी वीक असते किंवा इम्युनिटी नसतेच, तो तिथे व्हॅक्सिन देऊन काही फायदाच नाही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथे आता आपलं आयसोमर्स, टाटोमर्स, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. आता या बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आता तुम्ही असं म्हणाल की सर आता बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे आम्हाला मॉर्स अँड बर्ड रीड करायचं आहे का, बर्ल अँड बर्ल रीड करायचं आहे का? ठीक आहे. मे बी हे पुस्तकं तुम्ही रेफर केलेलं असतील कॉलेजमध्ये असताना. बर्ल अँड बर्ल रेफर केलेलं असाल किंवा मॉर्स अँड बर्ड रेफर केलेलं असाल, आणि हे काही केलेलं नसाल तर निराली वापरलेलं असाल, निरालीची पुस्तकं. ठीक आहे, माझ्या स्वतःच्याच निरालीच्या बुक्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही कोणतं पुस्तक वापरलेलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी? नाव सांगा बरं. जेव्हा तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला होता, सेकंड सेमिस्टरला आता आहे, तर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी कोणते पुस्तकं वापरलेत ते मला सांगा. म्हणजे मला अंदाज येईल की तुमचा बेस किती आहे. तुम्ही कोणतं पुस्तक वापरलंय त्याच्यावरून मी सांगू शकतो की तुमचा बेस कसा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. सो प्लीज टाईप युअर नेम, म्हणजे मला अंदाज येतो की तुम्हाला किती डेप्थमध्ये मला घेऊन जावं लागेल. सो प्लीज टाईप नेम ऑफ दी बुक्स जे तुम्ही रेफर केलेले आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. सांगता येईल? यस, नाव आठवत नाहीये की काय आहे, म्हणजे टाईप दी नेम ऑफ दी बुक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे तुम्ही रेफर केलेलं आहात. जर निरालीचं यूज केलेलं असेल किंवा करिअरचं यूज केलेलं असेल तर तसं टाईप करा. मॉर्स अँड बर्ड यूज केलेलं असेल तसं टाईप करा. ओके कुणाल, मॉर्स अँड बर्ड, बर्ल अँड बर्ल. ओके, अजून काय? अजून कोणी काय रेफर केलेलं आहे सांगा. यस, कारण इथे एक्झाममध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती 2 क्वेश्चन नक्कीच असतील. मिनिमम 2 क्वेश्चन असू शकतात. मिनिमम 2 क्वेश्चन्स आर देअर ऑन ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेसिक वरती. फंक्शनल ग्रुपवरती 1 क्वेश्चन असू शकतो. फंक्शनल ग्रुप्स मे बी तुम्हाला आता फंक्शनल ग्रुप आठवत नसतील तर त्याची प्रॅक्टिस करा. फंक्शनल ग्रुप आवश्यक आहे आणि फंक्शनल ग्रुप तुम्हाला समजलेले असतील तर मग तुम्हाला बाकीचं जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्याचे रिॲक्शन तुम्हाला समजतील. तर आता इथे बघा की जे तुम्हाला नोट्स दिल्या जातील, PDF नोट्स तुम्हाला दिल्या जातील, तसंच तुम्हाला बुक पण आपलं स्टडी मटेरियल म्हणून दिलं जाईल. तर त्या नोट्समध्ये आणि त्या बुकमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या, व्हेरी बेसिक कन्सेप्ट, त्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मिळतील. आणि त्या कन्सेप्ट जर तुम्ही एकदा रिवाइज केल्या, रीड केल्यात, तर तुमचा जो बेस आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तो तुम्हाला आठवेल. जर तुम्ही मॉर्स अँड बर्ड मधून स्टडी केलेलं असेल तर, बर्ल अँड बर्ल मधून स्टडी केलेलं असेल तर ते तुम्हाला आठवेल. आणि जर तुम्ही कॉमन बुक्स म्हणजे 1 नाईट स्टडी केलेली असेल, 1 नाईट स्टडी करून एक्झाम दिलेली असेल तर मग इट इज डिफिकल्ट. मग ते आपल्याला प्रॉपर स्टडी करावं लागेल, त्याला प्रॉपर वेळ आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे जर तुम्ही कोणतं बुक रेफर केलेलं आहे त्याच्यावरती माझं प्लॅनिंग असेल की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला मला 2 लेक्चर द्यायचेत की मला 10 लेक्चर द्यायचेत, तुमचा बेस बघून ते मी नंतर डिसाईड करेल. ओके. तर इथे बघा तुम्हाला या डेफिनेशन दिसतात आहे की अन ऑर्बिट म्हणजे काय, ॲटॉमिक ऑर्बिटलची डेफिनेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन, केमिकल बॉन्ड, बॉन्ड फिशन, हिमोलॅटिक बॉन्ड, हिटेरोलायटिक बॉन्ड, फ्री रॅडिकल, बॉन्ड एनर्जी, केमिकल रिॲक्शन. आठवतं का काही तुम्हाला? असं वाटतंय की काहीतरी कधीतरी आपण रीड केलेलं आहे यापैकी काहीतरी. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं, झ्युटर आयन्स काय आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या, बेसिक, व्हेरी बेसिक, त्या सगळ्या कन्सेप्टचे डेफिनेशन्स तुम्हाला इथे आहेत. बघा, SN1 रिॲक्शन आहे, SN2 रिॲक्शन आहे, E1 रिॲक्शन, E2 रिॲक्शन, E1CB रिॲक्शन. ठीक आहे. त्यानंतर आयसोमरची डेफिनेशन, टाटोमर्सची डेफिनेशन, स्टिरिओकेमिस्ट्रीची डेफिनेशन, स्टिरिओ आयसोमर्स, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स, कॉन्फिगरेशनल आयसोमर्स,
हे आयसोमर्स जे आता तुम्हाला सिलेबसमध्ये आपण बघितलेलं आहे, राईट. काय बघितलं आपण सिलेबसमध्ये? आयसोमर्स. तर हे आयसोमर्स मला तुम्हाला किती डेप्थमध्ये शिकवायचं आहे तर ते तुमचा एक अंदाज घेऊनच मला ते कव्हर करावं लागेल, ठीक आहे. तर इथे यू कॅन सी आयसोमर्स आहेत, टाटोमर्स पण आहेत, स्टिरियोकेमिस्ट्री. ओके, तर ह्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील आणि हे बुक पण तुम्हाला मिळेल. म्हणजे ज्यांचं ऍडमिशन झालेलं त्यांना तर बुक मिळालेलंच असेल, ठीक आहे. सो हे पूर्ण डिटेल इथे आहे बघा. अल्केन्स काय असतात, अल्काइल ग्रुप काय आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी हकेल रूल काय आहे, व्हॉट इज द हकेल रूल, आणि हकेल रूल कोणत्या कंपाऊंडसाठी फॉलो होतो, कोणते कंपाऊंड ॲरोमॅटिक असतात, कोणते नॉन ॲरोमॅटिक असतात, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर, त्यानंतर फंक्शनल ग्रुप, स्ट्रक्चर्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस ऑफ सम इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स. ह्या फंक्शनल ग्रुपची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, ठीक आहे. एकदा तरी रिवाइज करावं लागेल ना तुम्हाला हे फंक्शनल ग्रुप सर्व. आता तुमच्याकडे जर 2 महिन्याचा वेळ असेल तर 2 महिन्याच्या टायमिंगमध्ये हे सगळे फंक्शनल ग्रुप. त्यानंतर इथे हेटेरोसायक्लिक सिस्टीम आहे, हेटेरोसायकल्स. त्या हेटेरोसायकल्समध्ये 5 मेंबर रिंग हेटेरोसायकल, 6 मेंबर रिंग हेटेरोसायकल्स, 7 मेंबर रिंग हेटेरोसायकल, फ्युज्ड रिंग त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. आययुपीसी नॉमेनक्लेचर तुम्हाला एकदा बघावं लागेल. आता हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला जर आज स्टडी सुरू करायचं असेल तर याचे एमसीक्यू पण आहेत. तर तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे आज बल अँड बहल पण नाहीये, आमच्याकडे आज बॉर्स अँड बर्ड नाहीये, आमच्याकडे कोणत्याच नोट्स नाहीये, आम्हाला कॉलेज सोडून 5 वर्ष 10 वर्ष झालेत, आम्ही हाऊसवाईफ आहोत, तर आम्हाला स्टडी आम्ही कसं करायचं? सर काही प्रॉब्लेम नाहीये. इथे आपल्या बुकमध्ये जे बुक तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये QR कोड्स दिले आहेत, तुम्ही इथे QR कोड्स बघतात आहे. तर हे QR कोड कशासाठी आहेत तर बघा, सम फ्री ऑनलाईन सोर्सेस टू रिवाइज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिवाइज करण्यासाठी इथे आपण जे ऑनलाईन सोर्सेस आहेत, फ्री ऑनलाईन सोर्सेस, तर त्याचे QR कोड आणि त्याची आपण लिंक इथे दिलेली आहे. तर या QR कोडवरून आणि या लिंक्सवरून तुम्ही तुमच्याकडे फक्त स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्टडी चालू करू शकता. जर कोणी असं म्हणत असेल की जर आमच्याकडे बुक्स नाहीये, आमच्याकडे स्टडी मटेरियल नाहीये, तर नॉट ऍक्सेप्टेबल. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्याच्या कोणाच्याकडे स्मार्टफोन आहे, तो हे सर्व रिसोर्सेस यूज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ही खान अकॅडमी आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी, व्हेरी पॉप्युलर आहे आणि इझी नोट्स दिलेले आहेत. तर हे मी इथे लिंक ओपन करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. इथे मी राईट क्लिक करतो, ओपन लिंक इन न्यू टॅब करतो, बघा इथे. ओके, तर इथे खान अकॅडमी हे ओपन होत आहे आणि या खान अकॅडमीमध्ये यू कॅन सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग इथे बघा युनिट 1 स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग, युनिट 2 रेझोनन्स अँड बेसिक ऍसिड बेस्ड केमिस्ट्री, युनिट 3 अल्केन्स, सायक्लोअल्केन्स अँड फंक्शनल ग्रुप्स, युनिट 4 स्टिरियोकेमिस्ट्री, युनिट 5 सबस्टिट्यूशन अँड एलिमिनेशन रिएक्शन्स, युनिट 6 अल्केन्स अँड अल्काइन्स. तर अशा डिटेल पूर्ण सिलेबस जो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, जो बल अँड बहलमध्ये आहे, मॉर्स अँड बर्डमध्ये आहे, ते तुम्हाला या वेबसाईटवरती मिळेल. त्या व्यतिरिक्त म्हणजे इथे मी किती वेबसाईट दिलेले आहेत, तिथे हे 4 सोर्सेस मी दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करा QR कोडला किंवा इथे लिंकला क्लिक करा, तर तुम्हाला तो रिसोर्स मिळतो. इथे बघा केम गाईड आहे, मास्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री पोर्टल आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पोर्टल जे पूर्ण जगामध्ये आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, ते सर्व नॉलेज तुम्हाला इथे मिळेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री पोर्टलवरती. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे ज्याला इन डिटेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करायचं असेल त्याच्यासाठी. ओके, तर असं काही आपण स्टडी मटेरियल सुद्धा म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत तुम्हाला ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहे, तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतात आहे. तर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. देन याच्यामध्ये फर्मेंटेशन हा मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे, मायक्रोबायोलॉजीमध्ये तो जाऊ शकतो. सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, तर सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, तर याच्यामध्ये नॅचरल अँटीबायोटिक्स असतील नॅचरल, तर फर्मेंटेशन प्रोसेस फॉलो होईल. आणि जर सिंथेटिक अँटीबायोटिक्स असतील सिंथेटिक, तर ते केमिकल रिॲक्शन थ्रू होतात. तर सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्समध्ये पर्टिक्युलरली ज्यांनी आता जीपॅटचा स्टडी केलेला आहे, तर त्यांना माहिती असतं की प्रिकर्सर कोणता आहे, रॉ मटेरियल कोणतं आहे, कोणते केमिकल्स रिॲक्ट केल्यावरती कोणता अँटीबायोटिक तयार होतो, तर दॅट इज ते याच्यामध्ये कव्हर होतं. ठीक आहे. त्यानंतर डायझो रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट वन. ओके, पण आता मला असं वाटतंय की हा जो पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, ठीक आहे, हा पार्ट इथे चेंज होणार आहे. इथे चेंजेस मला अपेक्षित आहे. हे जे काही टॉपिक्स त्यांनी इथे दिलेले आहेत, या टॉपिक्समध्ये हा जो केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड आहे, आय थिंक हा पार्ट चेंज होईल. ठीक आहे.
आणि त्याचाही काहीतरी नवीन टॉपिक येईल. आणि इथे अजून काही ऍड होणार असेल तर हर्बल ड्रग्स, हर्बल फॉर्म्युलेशन्स याच्यामध्ये कुठेतरी ऍड होणार आहे. ओके, ठीक आहे. तर हे आपण केमिस्ट्री रिलेटेड बघितलंय. त्यानंतर नेक्स्ट डोसेस फॉर्म्स. ओके, फार्मास्युटिक्स IMP इम्पॉर्टंट. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी सगळ्यात महत्वाचा कोणता सब्जेक्ट असेल तो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 हा नियर अबाउट 60 to 70 पेजेसचा आहे. आणि जे ड्रग्स रूल्स आहेत, ड्रग्स रूल्स जे की आत्ताच मी डाउनलोड केलेले आहेत, आजच मी डाउनलोड केले. नवीन 2024 मध्ये नवीन ड्रग्स रूल आलेले आहेत. लक्षात घ्या, 2024 मध्ये अपडेशन आलेलं आहे ड्रग्स रूलचं. जर तुम्ही तुमच्या जे काही डिग्रीच्या बुक्स असतील, डिप्लोमाच्या बुक्स तुम्ही वापरत असतील फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी, तर ते आता आउटडेटेड झालेलं आहे, ऑब्सोलिट झालेलं आहे. खूप काही चेंजेस झालेले आहेत. आता ड्रग्स रूल्स सेपरेट झालेले आहेत आणि कॉस्मेटिक्स रूल्स सेपरेट झालेले आहेत. जरी आपण ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट म्हणतोय आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स आपण सिलेबसमध्ये काय स्टडी केलेलं आहे आपल्या डिग्रीच्या सिलेबसमध्ये, तर आपण ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स असं स्टडी केलेलं आहे. पण 2020 नंतर ड्रग्स रूल्स सेपरेट झालेले आहेत आणि कॉस्मेटिक रूल्स सेपरेट झालेले आहेत. आणि ड्रग्स रूल्स हे 2024 मध्ये अपडेटेड आहेत. तर ते ड्रग्स रूल्स नियर अबाउट 970 पेजेस आहेत, 970 पेजेस आहेत ड्रग्स रूल्सचे. आणि तुम्हाला या 2 महिन्यांमध्ये ते 970 पेजेस प्लस 60 to 70 पेजेस ऑफ ऍक्ट प्लस कॉस्मेटिक हे सगळं तुम्हाला रीड करावं लागेल. आणि हे सगळं तुम्ही रीड केलं तर मोर दॅन 50% तुमची तयारी होते. मोर दॅन 50% तुमची ह्या एक्झामची तयारी होऊन जाते. पण एवढे मोर दॅन 1000 पेजेस तुम्हाला रीड करून ते समजून घेऊन लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याला जर तुम्हाला डिफिकल्ट होत असेल तर तुम्हाला गायडन्सची गरज आहे, कोचची गरज आहे, प्रॉपर गायडन्स तुम्हाला घेण्याची गरज आहे. ओके, तर इथे आता हा डोसेस फॉर्म आहे. देन सस्टेन रिलीज, डोसेस फॉर्म, एंटेरिक कोटिंग, न्यू ड्रग, पॅरेंटल ड्रग्स, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे जे रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे हा फार्मेकोलॉजीमध्ये पण जातो. ऍक्च्युअली इट इज द पार्ट ऑफ फार्मेकोलॉजी. रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे हा फार्मेकोलॉजीचा पार्ट आहे, ते त्यांनी इथे फार्मास्युटिक्समध्ये दिलेलं आहे. ओके, देन प्रिझर्वेटिव्स, देन सस्पेंडिंग अँड इमल्सिफाइंग एजंट्स, देन टाइप्स ऑफ व्हेकल्स, टाइप्स ऑफ वॉटर्स, स्टोरेज कंडिशन फॉर फार्मास्युटिकल्स. आता याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटवरती इथे मी 1-1 तास बोलू शकतो, पण आपल्याला आजच बोलायचं नाहीये, आजच सगळं काही संपवायचं नाहीये आपल्याला टीचिंग. ठीक आहे, आपण हळूहळू ते संपवूया, हळूहळू आपण कव्हर करू. ठीक आहे, तर इथे हा जो काही पार्ट आहे, ठीक आहे, फार्मास्युटिक्सचा हा पार्ट आहे. तर हा पार्ट इन डिटेल आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप एक याला आपण 10 ते 12 लेक्चर्स देऊन हा पार्ट आपण कव्हर करणार आहोत विथ MCQs प्रॅक्टिस. आपल्या वेबसाईटवरती ऑनलाईन टेस्ट असतील, MCQs असतील. म्हणजे डेली सपोज आपण डोसेस फॉर्म हा टॉपिक कव्हर केला तर त्या टॉपिक रिलेटेड जे काही टेस्ट असतील, जे काही MCQ असतील त्याच्या टेस्टमध्ये ते ऍड केले जातील. ओके, तर एक टॉपिक घेऊन आपण ते स्टेप प्रत्येक एक टॉपिक घेऊन त्या टॉपिकला आपण डिस्कस करणार, त्याचे MCQs आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, ओके. तर इथे आपला फार्मास्युटिक्सचा पार्ट झाला. त्यानंतर प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस. सो अनालिसिस आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक, वेटेज ज्याला जास्त आहे एक्झाममध्ये, तो काय असेल तर फार्मास्युटिकल अनालिसिस. सो रिमेंबर, लक्षात घ्या, मी रिपीट करतोय, पुन्हा सांगतोय की सगळ्यात महत्वाचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्याच्यामध्येही ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर फार्मेकोलॉजी रिलेटेड जे काही आपण बघितलं म्हणजे फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, फार्मेकोथेरप्युटिक्स. ओके, आता यांनी इथे फार्मेकोथेरप्युटिक टॉपिक दिलेला नाहीये, बट फार्मेकोलॉजीमध्येच फार्मेकोथेरप्युटिक्स कव्हर होऊन जातं. तर फार्मेकोथेरप्युटिक्स हा महत्वाचा सब्जेक्ट. त्याच्यानंतर फार्मास्युटिक्स आणि त्याच्यानंतर फार्मास्युटिकल अनालिसिस. आता फार्मास्युटिकल अनालिसिस बद्दल आपण कसं प्रिपरेशन करायची, हाऊ टू प्रिपेअर इट, तर ते आपण बघूया. हाऊ टू प्रिपेअर फार्मास्युटिकल अनालिसिस. तर फार्मास्युटिकल अनालिसिस प्रिपेअर करायचं असेल आपल्याला तर इथे या काही नोट्स आहेत, ज्या नोट्स आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, क्लासमध्ये, रेग्युलर लेक्चरमध्ये. तर या नोट्समध्ये जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फार्मास्युटिकल अनालिसिस जे फर्स्ट डिग्रीला आहे
आणि जे लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ते तुम्हाला इथे या आपल्या चॅप्टर 4 मध्ये आपल्या बुकमध्ये तुम्हाला मिळेल आणि आपण जे नोट्स शेअर करणार तुम्हाला देणार त्याच्यामध्ये पण. तर इथे सगळं बेसिक पासून आहे. बेसिक पासून म्हणजे कसं की डेफिनेशन ऑफ फार्मास्युटिकल अनालिसिस डेफिनेशन, त्यानंतर ॲटॉमिक वेट काय असतं, मॉलिक्युलर वेट काय आहे, व्हॉट इज इक्विव्हॅलंट वेट, ठीक आहे, व्हॉट इज मोलॅरिटी, व्हॉट इज मोलॅलिटी, व्हॉट इज नॉर्मॅलिटी, देन व्हॉट इज प्रायमरी स्टँडर्ड, सेकंडरी स्टँडर्ड, सोर्सेस अँड टाइप्स ऑफ एरर्स, ठीक आहे, त्यानंतर इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल्स, त्याच्यानंतर लिमिट टेस्ट, ओके, त्याच्यानंतर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसमध्ये ऍसिड बेस टायट्रेशन, नॉन ॲक्वेस टायट्रेशन, प्रेसिपिटेशन टायट्रेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन, रेडॉक्स टायट्रेशन, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, ओके, हे सगळं डिटेल तुम्हाला मिळेल. त्यानंतर नस्ट इक्वेशन महत्वाचं आहे. आता बघा इथे इलेक्ट्रो अनालिटिकल केमिस्ट्री, इलेक्ट्रो अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये मग इथे फराडेज लॉ इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर एम्पियरची डेफिनेशन, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, ठीक आहे, त्यानंतर इथे ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रोड, नस्ट इक्वेशन. आता नस्ट इक्वेशन वरती कितीतरी एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, ओके, नस्ट इक्वेशन. त्याच्यानंतर इथे रेफरन्स इलेक्ट्रोड, ओके, देन महत्वाचा हा टेबल खूप महत्वाचा आहे. या टेबलमध्ये इलेक्ट्रो अनालिटिकल मेथड्स अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल बिंग मेजर्ड, म्हणजे कुठल्या अनालिटिकल मेथडमध्ये, इलेक्ट्रो अनालिटिकल मेथडमध्ये कोणते व्हेरिएबल्स यूज केले जातात. सो जसं की कंडक्टोमेट्री आहे, कंडक्टोमेट्रिक, तर कंडक्टोमेट्रीमध्ये कंडक्टन्स मेजर केलं जातं आणि ते कंट्रोल पॅरामीटर व्होल्टेज आहे. जर इथे आपण पोटेन्शियोमेट्री बघितलं तर पोटेन्शियोमेट्रीमध्ये पोटेन्शियल पॅरामीटर मेजर केला जातो, राईट. सो असा टेबल आहे. देन इथे स्पेक्ट्रोस्कोपी. आता स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूव्ही व्हिज्युअल स्पेक्ट्रोस्कोपी, मग वेव्हलेंथ किती त्याची, एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी त्याची वेव्हलेंथ किती असते, एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी त्याची वेव्हलेंथ काय आहे, देन रमन अँड आयर स्पेक्ट्रोस्कोपी त्याची वेव्हलेंथ किती असते, ठीक आहे. हे बघा सगळं डिटेल्स. त्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स बेस्ड ऑन इंटरॅक्शन्स ऑफ लाईट अँड मॅटर, इंटरॅक्शन्स ऑफ लाईट अँड मॅटर, म्हणजे जेव्हा लाईट ऍब्झॉर्ब केलं जातं एखाद्या मॅटरमध्ये, एखाद्या ॲटममध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात त्या ॲटममध्ये, तर ते काही इंटरॅक्शन असतात. व्हॉट इज दॅट इंटरॅक्शन, आणि त्या इंटरॅक्शनवरून इथे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड आहे. तर याच्यामध्ये ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन, मॉलिक्युलर ऍब्सॉर्प्शन, ॲटॉमिक फ्लोरोसन्स, मॉलिक्युलर फ्लोरोसन्स, मॉलिक्युलर फॉस्फोरन्सस, टर्बिटिमेट्री, नेफिलोमेट्री, रमन स्पेक्ट्रोस्कोपी, देन अटेन्युएटेड टोटल रिफ्लेक्शन्स, डिफ्यूज रिफ्लेक्शन, ॲटॉमिक एमिशन, मॉलिक्युलर एमिशन, केमिल्युमिनेसन्स, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे आणि यांचा बेस या टेबलमध्ये इथे दिलेला आहे. त्यानंतर वेव्हलेंथची डेफिनेशन, एम्प्लिट्यूड ऑफ वेव्हज, वेव्ह नंबर, ऍब्सॉर्प्शन लॉज. ऍब्सॉर्प्शन लॉजमध्ये बियर लॅम्बर्ट्स लॉ आपल्या सगळ्यांनी पाठ केलेला असेल, बियर लॅम्बर्ट्स लॉ, ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी कॅलिब्रेशन कर्व तयार केले असेल, ज्यांनी एमफॉर्म केलेलं आहे, ज्यांनी एमफॉर्म केलेलं आहे त्यांनी कॅलिब्रेशन कर्व नक्कीच तयार केलेले असेल, कॅलिब्रेशन कर्व. आणि कॅलिब्रेशन कर्वसाठी बियर्स लॅम्बर्ट्स लॉ इम्पॉर्टंट आहे, राईट. देन मेजर टाइप्स ऑफ अनालिटिकल स्पेक्ट्रोस्कोपी इन द 200 to 400 nm वेव्हलेंथ, हा टेबल आहे, IMP टेबल आहे. देन इथे बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे ॲटॉमिक एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी, ठीक आहे, FTIR, NMR, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, ओके. इथे इम्पॉर्टंट बघा जनरल नॉलेजसाठी, फॉर जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मसी, ठीक आहे. फार्मसी जनरल नॉलेज आपल्याला सिलेबसला आहे, तर फार्मसीच्या जनरल नॉलेजमध्ये नोबेल प्राइजेस इन द फील्ड ऑफ NMR, तर NMR रिलेटेड कधी कुणाला का नोबेल प्राइज मिळालेला आहे हा पॉइंट याच्यामध्ये आहे, मग या जनरल नॉलेजमध्ये पण कव्हर होतो. नोबेल प्राइजेस इन द फील्ड ऑफ NMR, ओके. देन इथे सो ह्या ज्या काही नोट्स आहेत, ठीक आहे, तर ह्या नोट्स ज्यांनी क्लासला ऍडमिशन घेतलेली आहे त्यांना ह्या नोट्स मिळतील आणि याच्यामधून स्टडी केल्यावरती तुमचं खूप काही सिलेबस कव्हर होऊन जातं. देन क्रोमॅटोग्राफी आहे, ओके. क्रोमॅटोग्राफीच्या ह्या कन्सेप्ट्स आहेत आणि फक्त इथे की पॉइंट्सच नाही आहेत आपले, तर सगळ्यांचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पण आहेत, MCQs, ओके. आता जर तुम्ही बघितलं तर हा जो पार्ट आहे आपला फार्मास्युटिकल अनालिसिस, तर इथे फार्मास्युटिकल अनालिसिसवरती मागच्या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही म्हणताय PYQ, सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन द्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर प्रिव्हियस इयरमध्ये जीपॅटमध्ये किंवा जीपॅट असेल किंवा ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल किंवा सेंट्रलमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल किंवा CRE एम्सची एक्झाम टफ असते, एम्सची एक्झाम टफ असते, तर एम्सच्या एक्झाममध्ये फार्मास्युटिकल अनालिसिस रिलेटेड जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते इथे कव्हर केले आहेत. म्हणजे 207 क्वेश्चन्स आहेत, 207 क्वेश्चन्स फ्रॉम डिफरंट एक्झामिनेशन विथ आन्सर की. आणि आपले जे टेस्ट पॅकेज असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे 207 क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील,
ऑनलाईन प्रॅक्टिससाठी, कारण 36 सेकंडमध्ये तुम्हाला एका क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. सो असा आपला फार्मास्युटिकल अनालिसिस आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सर्जिकल मेडिकल डिव्हायसेस आहेत. आता सर्जिकल मेडिकल डिव्हायसेस म्हटल्यावरती आपल्याला हॉस्पिटल फार्मसीमध्ये जावं लागेल. हॉस्पिटल फार्मसी. आता हॉस्पिटल फार्मसीमध्ये आपण इथे बघू शकतो. ठीक आहे. बघा इथे मी तुम्हाला दाखवतो हॉस्पिटल फार्मसीमध्ये हे जे काही मेडिकल डिव्हायसेस आहेत ते इथे तुमचं हॉस्पिटल फार्मसी अँड क्लिनिकल फार्मसी. ओके. तर याचं पण तुमचं पूर्ण रिव्हिजन इथे होईल. हे बघा इथे आपण काय म्हटलेलं आहे, युजेस ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. युजेस ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे मेडिकल डिव्हायसेस आलेत, त्याच्यामध्ये मेडिकल डिव्हायसेस याच्यामध्ये कव्हर होतात. मग मेडिकल डिव्हायसेसमध्ये सिटी स्कॅनर, डॉपलर इकोकार्डिओग्राफी, ईसीजी, हेपा, MRI, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, एक्सरे मशीन, ॲलिस टिश्यू फोर्सेप्स. सर्जिकल झाला ना हा. ॲलिस टिश्यू फोर्सेप इज अ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. तर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर अनयुरिझम निडल, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. अँगल ऑन एज सीझर, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. क्रिप बँडेज, फ्युचरमध्ये बँडेज वगैरे आपण घेऊ शकतो, कन्सिडर करू शकतो. क्रचेस, कर्व्ड ऑन फ्लॅट सीझर्स. सो अशी ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. एक परफेक्ट स्टडी मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे. फक्त तुम्हाला ज्याप्रमाणे गाईड केलं जातंय तसं तुम्ही स्टडी करा आणि सिरियसली स्टडी करा, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये एक्झाममध्ये एक्झाम क्वालिफाय करायला. ठीक आहे. ओके. सो हा पार्ट आपण बघितला. त्यानंतर इथे जनरल नॉलेज रिलेटेड, जसं की जनरल नॉलेजमध्ये मी तुम्हाला आता NMR रिलेटेड पण जनरल नॉलेज दाखवला. त्यानंतर इथे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत. नॅशनल हेल्थ प्रोग्राम. आता जर आपल्याला नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे करंटली चालू आहेत, करंटली जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम चालू आहेत ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला सोशल फार्मसीमध्ये जावं लागेल. ओके. सोशल फार्मसी. तर सोशल फार्मसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे हे जे काही प्रोग्राम्स आहेत बघा इथे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स यू कॅन सी. सगळ्या नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे सध्या कंटिन्युएशनमध्ये आहेत ते नॅशनल हेल्थ प्रोग्राम डिटेलमध्ये जेवढे सफिशियंट डिटेल पाहिजे ते तुम्हाला इथे मिळतील. सो नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स इन इंडिया आर इम्प्लिमेंटेड टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल हेल्थ अँड वेलबिंग ऑफ सिटीजन. तर याच्यामध्ये लॉन्च ऑफ व्हेरियस नॅशनल प्रोग्राम्स इन इंडिया म्हणजे हिस्ट्री पण दिलेली आहे, जनरल नॉलेज आहे, हिस्ट्री आवश्यक आहे. त्यानंतर इथे लिस्ट ऑफ ऑनगोईंग नॅशनल हेल्थ प्रोग्राम. सो प्रोग्राम्स फॉर कम्युनिकेबल डिसीजेस हे पूर्ण डिटेल आहे याचं. त्यानंतर प्रोग्राम्स फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, इंजुरी अँड ट्रॉमा. त्यानंतर हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथनिंग प्रोग्राम्स. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, न्यूनेटल, चाइल्ड अँड अडॉलसंट हेल्थ प्रोग्राम्स. त्यानंतर नॅशनल न्यूट्रिशनल प्रोग्राम्स. ठीक आहे. त्यानंतर इम्युनायझेशन शेड्यूल पण आहे. इम्युनायझेशन शेड्यूल राईट म्हणजे इम्युनिटी आपलं हे नॅशनल इम्युनायझेशनमध्ये नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉर इन्फंट्स अँड चिल्ड्रन अँड प्रेग्नंट वुमन. म्हणजे जे व्हॅक्सिन्स आहेत तर व्हॅक्सिन्स केव्हा द्यायचे असतात, म्हणजे जसं की प्रेग्नन्सी असेल तर प्रेग्नंट वुमेन तर प्रेग्नंट वुमेनला TT1 व्हॅक्सिन दिली जाईल. का दिली जाईल? TT2 दिली जाईल. त्यानंतर TT बूस्टर आहे फॉर इन्फंट्स, BCG व्हॅक्सिन, हेपेटायटिस B व्हॅक्सिन, ओरल पोलिओ व्हॅक्सिन. त्यानंतर पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिन, रोटाव्हायरस व्हॅक्सिन, IPV व्हॅक्सिन, मिझल्स, जपानीज एन्सेफेलोपॅथिस व्हॅक्सिन, व्हिटॅमिन A डोज, DPT बूस्टर, मिझल्स, JE2 व्हिटॅमिन, DPT बूस्टर, TT. आणि या लिस्टमध्ये अजून एक व्हॅक्सिन ऍड करायची आहे अँड दॅट इज कोरोना व्हॅक्सिन. म्हणजे ते अजून शेड्यूलमध्ये आलेलं नाहीये, बट आय थिंक की कोरोना व्हॅक्सिन त्याच्यामध्ये येईल पुढे शेड्यूलमध्ये. ओके. तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स असतात ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये राईट. ओके. तर त्यानंतर DPCO, NPPA ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. NPPA DPCO इम्प्लिमेंट करते ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर नार्कोटिक ड्रग्स फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये, देन पॉयझन्स अँड अँटीडोट टॉक्सिकोलॉजीमध्ये. त्यानंतर एसेन्शियल ड्रग्स. आता एसेन्शियल ड्रग खूप महत्वाचा आहे. एसेन्शियल ड्रग्सवरती क्वेश्चन येतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता एसेन्शियल ड्रग्ससाठी ही जी लिस्ट आहे आपली नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन, तर ही जी आहे लिस्ट नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन याचा अभ्यास चालू करा. स्टार्ट इट्स स्टडी.
अभ्यास याच्यासाठी चालू करा, कारण याच्यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत त्या ड्रग्जवरती नॉर्मली क्वेश्चन्स असतात. ओके, ही लिस्ट खूप महत्त्वाची आहे. याचं महत्त्व काय आहे या लिस्टचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट मी उद्याला ग्रुपमध्ये शेअर करतो, म्हणजे तुम्ही आतापासूनच या लिस्टला स्टडी करा. ही लिस्ट NPPAच्या वेबसाईटवरती आहे. NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, त्याच्या वेबसाईटवरती ही लिस्ट आहे. म्हणजे आपलं जे बुक आहे बुकमध्ये पण याचं QR कोड मी दिलेला आहे. ज्यांच्याकडे आपलं बुक आलेलं आहे ते QR कोडवरून पण ही लिस्ट डाउनलोड करू शकता. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स, सगळ्यात पहिलं NLEM हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये तयार होते सांगा बरं. नॉर्मली मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. आता असं समजा की तुम्ही हे रीड केलेलं नाहीये, हे तुम्ही रीड केलेलं नाहीये, थोडंसं मागे जा आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो की NLEM नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये तयार केल्या जाते. हेल्थ मिनिस्ट्री और होम मिनिस्ट्री और केमिकल मिनिस्ट्री. सो व्हॉट विल बी युअर आन्सर. काय आन्सर असेल तुमचं. हेल्थ मिनिस्ट्री, राईट. म्हणजे जर तुम्हाला हे माहीत नसेल की NLEM जी आहे नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन, ही लिस्ट केमिकल अँड फर्टिलायझर मिनिस्ट्री तयार करते आणि वापर कोण करतो तर NPPA, DPCO, हेल्थ मिनिस्ट्री त्याचा यूज करत असते, राईट. NLEM तयार कोण करतो तर NLEM ICMR तयार करते. ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. मिनिस्ट्री कोणती आहे. मिनिस्ट्री आहे केमिकल अँड फर्टिलायझर्स, मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स, राईट. मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. तुम्ही ते बघू शकता. भारत का राजपत्र, याच्यापेक्षा अजून काय ऑथेंटिक डॉक्युमेंट असेल का भारतामध्ये. जिथे भारत का राजपत्र म्हटलेलं आहे आणि जिथे आपला एम्ब्लेम आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे आपलं, यापेक्षा अजून काही दुसरं आपल्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट असू शकत नाही. दिस इज दी, म्हणजे हाच ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे आपल्याकडे NLEM साठी. तर हा डॉक्युमेंट काय म्हणतोय तर रसायन और उर्वरक मंत्रालय, औषध विभाग. म्हणजे तयार कोण करतोय NLEM तर मिनिस्ट्री ऑफ केमिस्ट्री अँड फर्टिलायझर्स. आणि त्याचा तयार करणारा कोण या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. आणि वापर कोण करतो तर DPCO मध्ये NPPA त्याचा वापर करत असते. ओके, सो इथे आपण बघूया की या लिस्टमध्ये काय दिलेलं आहे. ओके, सो या लिस्टमध्ये शेड्यूल 1, ठीक आहे, नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन NLEM 2022. दिस इज ए लॅटेस्ट NLEM, लॅटेस्ट. सो लॅटेस्ट NLEM केव्हाची आहे तर 2022ची आहे, 2022ची. ओके, देन इथे सिम्बॉल्स P, S and T. तर P काय प्रायमरी हेल्थ सेंटर, S फॉर सेकंडरी अँड T फॉर टर्शरी लेवल हेल्थ सेंटर. ओके, आता इथे लिस्ट ऑफ मेडिसिन्स म्हणजे जनरल एस्थेटिक्स अँड ऑक्सिजन, देन लोकल एस्थेटिक्स, त्याच्यानंतर प्री ऑपरेटिव्ह मेडिकेशन. म्हणजे अशा हे जे कॅटेगरीज आहेत. सो देअर आर 27 कॅटेगरीज. किती कॅटेगरीज आहेत NLEM मध्ये 27 कॅटेगरीज ऑफ मेडिसिन्स आर देअर, 27 कॅटेगरीज. आणि टोटल किती ड्रग्ज आहेत. सो जसे तुम्ही इथे ड्रग्ज बघताय, हॅलोथेन, आयसोफ्लोरेन, केटामिन, नायट्रस ऑक्साइड, ऑक्सिजन, प्रोपोफॉल, सेओफ्लोरेन. सो हाऊ मेनी ड्रग्ज आर देअर. सो 384 ड्रग्ज आर देअर. सो ह्या लिस्टमध्ये ही जी NLEM आहे या NLEM मध्ये टोटल 384 ड्रग्ज आर देअर. सो MCQ नंबर 1, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये NLEM तयार केल्या जाते. MCQ नंबर 2, NLEM कोण तयार करतो. ICMR तयार करतो. MCQ नंबर 3, NLEM मध्ये टोटल किती कॅटेगरीज ऑफ मेडिसिन्स आहेत 27. MCQ नंबर 4, NLEM मध्ये टोटल किती ड्रग्ज आहेत तर 384. MCQ नंबर 5, लॅटेस्ट NLEM कोणती आहे 2015, 2011, 2022, 2025. सांगा बरं, लॅटेस्ट NLEM कोणती आहे 2011. कोणती. नोव्हेंबर 2022. यस, 2022 करेक्ट, कारण 2025 मध्ये आलेली नाहीये. सो 2022 ची
हे लॅटेस्ट NLEM आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न NLEM वरती असतात. ओके, हे बघा. सो हे जे लिस्ट आहे NLEM ची, हे लिस्ट उद्याला मी ग्रुपमध्ये शेअर करतो अँड यू स्टार्ट. मग याच्यामध्ये जे काही ड्रग्स दिलेले आहेत तर हे ड्रग्स तुम्ही एकदा बघा. या ड्रग्सवरती क्वेश्चन्स असू शकतात. ओके, इट इज इम्पॉर्टंट वन. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक आहे. ठीक आहे. ओके ओके, सो हे सगळं डिटेल्स रीड करायचं NLEMचं. ओके, ठीक आहे. देन आपल्या इथे एसेन्शियल ड्रग्ज आहेत. देन सेंट्रल ड्रग्ज ऑथॉरिटी म्हणजे CDSCO बद्दल डिटेल माहिती आपण घेऊया. ओके, त्याच्यानंतर ओके न्यूट्रास्युटिकल्स मध्ये पर्टिक्युलरली प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स अँड अँटीऑक्सिडंट्स इम्पॉर्टंट आहेत. न्यूट्रास्युटिकल्स मध्ये प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स अँड अँटीऑक्सिडंट्स इम्पॉर्टंट आहेत. सो व्हॉट आर प्रोबायोटिक्स? काय असतात प्रोबायोटिक्स? व्हॉट आर प्रोबायोटिक्स? एक्झाम्पल्स माहिती आहेत सर, जसं की दही, ताक, ज्या गोष्टी फर्मेंटेशननी बनतात त्याला प्रोबायोटिक्स म्हणतात. हां, आणि प्रोबायोटिक काय करतात? सो दे आर अवर फ्रेंडली बॅक्टेरिया, फ्रेंडली सिम्बायोटिक गुड बॅक्टेरिया. बॅक्टेरियाज. यस, गुड बॅक्टेरिया, फ्रेंडली बॅक्टेरिया, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. तर हे जे बॅक्टेरिया आहेत प्रोबायोटिक्स, हे आपली गट इम्युनिटी मेंटेन ठेवतात. गट इम्युनिटी, आपली जे GI ट्रॅक्ट आहे त्या GI ट्रॅक्टची इम्युनिटी मेंटेन करण्याचं महत्त्वाचं काम हे गट बॅक्टेरिया करतात. हे प्रोबायोटिक्स करत असतात. ठीक आहे. सो प्रोबायोटिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जर प्रोबायोटिक्स नसतील, ते डिस्ट्रॉय झालेले असतील तर आपल्याला गटमध्ये GI ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. आणि प्रीबायोटिक्स काय असतात? तर प्रीबायोटिक हे प्रोबायोटिक्सचं न्यूट्रिशन आहे. प्रीबायोटिक्स इज द न्यूट्रिशन फॉर प्रोबायोटिक्स. ओके, तर ते डिटेल आपण पुढे बघूया. देन इथे मॅजिक रेमेडीज आहे. मॅजिक रेमेडीज, आता मॅजिक रेमेडीजमध्ये यांनी काय म्हटलेलं, हे तर आपल्याला म्हणजे मॅजिक रेमेडीज ऍक्ट अँड रूल्स हे आपल्याला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपण हे स्टडी करणारच. पण इथे यांना काय अपेक्षित आहे? जनरल नॉलेज अपेक्षित आहे. आता हे जे मॅजिक रेमेडीज आहेत, तर मॅजिक रेमेडीज रिलेटेड एखादी लॅटेस्ट काही घटना आपल्या देशामध्ये घडलेली आहे का? काय आठवतं का तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला समथिंग असं काही जे मॅजिक रेमेडीज रिलेटेड काहीतरी झालेलं असेल, नोंद त्याची झालेली असेल, काहीतरी महत्वाचं घडलेलं असेल आपल्या देशामध्ये, असं काही आहे का? काय आठवतं का तुम्हाला? माहिती आहे का? तर लॅटेस्ट आता मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 2023 मध्येच बाबा रामदेव वर्सेस सुप्रीम कोर्ट झालेला आहे. बाबा रामदेव वर्सेस सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती बाबा रामदेवची. पतंजली आणि बाबा रामदेव यांनी कोरोनासाठी जे काही औषध मार्केटमध्ये आणलं होतं आणि त्यांनी जे काही क्लेम केले होते, तर ते क्लेम त्याला चॅलेंज केलं होतं. जी IMA आहे, IMA बॉडी, डॉक्टर्स लोकांची बॉडी, मॉडर्न डॉक्टर्स जे आहेत, ॲलोपॅथिक डॉक्टर्स, त्यांची बॉडी IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन. तर इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी जे काही क्लेम केले होते त्या क्लेमच्या अगेन्स्ट त्यांना मॅजिक रेमेडीज कन्सिडर करून IMAने सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली होती आणि ती केस सुप्रीम कोर्टामध्ये खूप दिवस चालू होती. त्याच्यामध्ये पतंजलीला बाबा रामदेव यांना काहीतरी फाईन वगैरे पण लावण्यात आलं आणि पुढे त्या केसचं काय झालं रिझल्ट मी काही त्याला फॉलोअप घेतलेलं नाहीये. बट एकदा तुम्ही ती केस काय आहे त्याचा फॉलोअप घ्या, त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो, कारण तो मॅजिक रेमेडीज रिलेटेड आहे आणि जनरल नॉलेजमध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. जर त्यांनी हा टॉपिक फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये दिला असता तर आपण फक्त त्या ऍक्टचा स्टडी केला असता. पण यांनी या जनरल नॉलेजमध्ये हा टॉपिक दिलेला आहे, म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड आपल्या देशामध्ये जे काही लॅटेस्ट घडलेलं असेल तर त्याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून मॅजिक रेमेडीज रिलेटेड, मॅजिक रेमेडीज बाबा रामदेव असं तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल. ओके. त्यानंतर इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स म्हणजेच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी हा पण आपला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे. WHO GMP सर्टिफिकेशन म्हणजे आपला CGMP तर आहेतच, CGMP इंडियन
जे के ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये शेड्यूल एम मध्ये येतं, शेड्यूल एम, राईट. पण इथे यांनी WHO GMP पण म्हटलेलं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन GMP. त्यानंतर करंट इव्हेंट्स म्हणजे फार्मसी रिलेटेड करंट इव्हेंट, फार्मा रिलेटेड करंट इव्हेंट. आता मला एक सांगा की फार्मा रिलेटेड करंट इव्हेंटमध्ये PCI रिलेटेड काही तुम्हाला माहिती आहे का? काय घडलेलं आहे PCIच्या सोबत इंडियामध्ये? आता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया काय लेटेस्ट इव्हेंट आहे रिलेटेड टू PCI? एनीबडी? PCI रिलेटेड, फार्मसी प्रोफेशन रिलेटेड लेटेस्ट इव्हेंट काय आहे? फार्मसी रिलेटेड, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रिलेटेड माहिती आहे का कोणाला? PCI चेअरमन, अबाउट PCI चेअरमन, प्रेसिडेंट ऑफ PCI मोंटू पटेल. सो काय केस आहे ती माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे त्याच्यावरती प्रश्न नसेल, देर विल बी नो क्वेश्चन, म्हणजे त्याचा एक्झाममध्ये त्याचा एक्झामशी काही संबंध नाहीये. पण मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्हाला करंट इव्हेंट्स फार्मसीमध्ये काय चाललेलं आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मोंटू पटेल यांची जी काही केस आहे, प्रेसिडेंट ऑफ PCIची जी काही केस आहे, त्याचा या एक्झामशी संबंध नाहीये, त्याच्यावरती प्रश्न नसेल या एक्झाममध्ये, ठीक आहे. बट करंट इव्हेंट काय काय आहे फार्मसीमध्ये दॅट यू शुड नो. ओके. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हे पण आपल्या बुकमध्ये आहे, याचं पण नोट्स आपण डिस्कस करणार. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट पण आहे, ठीक आहे. तर असा हा पूर्ण सिलेबस फार्माचा. त्यानंतर इंटेलिजंट टेस्टमध्ये काही क्वेश्चन्स असू शकतात तुमचे IQ रिलेटेड वगैरे, मॅथ्स वगैरे रिलेटेड. तर त्यासाठी मॅथ्स अप टू 10th स्टँडर्डपर्यंत मॅथ्स बघून घ्या. अप टू 10th स्टँडर्डपर्यंत मराठी इंग्लिशचं स्टडी करून घ्या. अप टू 10th स्टँडर्ड मराठी, इंग्लिश, जाग्राफी, GK जे आहे ते तुम्ही त्याचं स्टडी करा, IQची प्रॅक्टिस करून घ्या, ठीक आहे. तर असं आपण इथे हा सिलेबस डिस्कस केलेला आहे. आणि या सिलेबसमध्ये काय काय पॉईंट्स असे आहेत की त्याच्यावरती मी आता 2-2 तास लेक्चर देऊ शकतो, पण आपण इथे आज करणार नाही, आपण हे पुढे करणार आहोत. तर आज मला वाटतं की हा जो काही आपला डिस्कशन झाले तो सफिशियंट आहे सिलेबसवरती. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एक आयडिया आलेली असेल की ह्या सिलेबसमध्ये काय असतं. आता हा जो सिलेबस आहे 2015चा आहे, तर याच्यामध्ये एक जास्तीत जास्त 10 ते एक असं समजूया आपण एक 10 ते 12% काहीतरी चेंजेस होतील. 10 to 20%, 20% आपण समजू शकतो. म्हणजे काहीतरी नवीन टॉपिक्स ऍड होतील आणि काहीतरी टॉपिक्स कमी होतील. बट मोर ऑर लेस बेस हा जो आहे सिलेबसचा हा असाच राहील. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नोट्स रेडी आहेत, आपल्या टेस्ट पॅकेज आपले रेडी आहेत, मी सुद्धा त्याच्यासाठी रेडी आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण सुद्धा रेडी आहात. आणि जेव्हा सर्वजण रेडी आहेत, सगळीकडून सगळं रेडीनेस आहे, प्रिपेअर्डनेस आहेत, आपण सर्व प्रिपेअर आहोत, तर सक्सेस नक्कीच मिळेल आपल्याला, राईट. तर इथे मी हे डिस्कशन आजचं कंप्लीट करतो. आणि तुम्हाला जर आता काही डिस्कशन करायचं असेल, काही सजेशन्स असतील, काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल, काही तुमचे कंप्लेंट्स असतील, जे काही असेल, सो तुम्ही विचारू शकता, डिस्कस करू शकता. सेशन इज ओपन फॉर द डिस्कशन. यस, युअर क्वेरीज, काही क्वेरीज आहेत, काही सजेशन्स, कंप्लेंट्स, रिक्वेस्ट काही आहे का? एनीबडी? सर यस सर, ते टायमिंगच हे होतं की संध्याकाळी नॉन टेक्निकलचा पण क्लास असतो, तर आपलं टायमिंग थोडंसं सकाळी 11-12 वाजता, जोपर्यंत आपलं सकाळची बॅच चालू आहे तोपर्यंत 11 किंवा 12 वाजता होऊ शकेल, किंवा मग जेव्हा सकाळची बॅच संपेल मग त्यावेळेस आपण नंतर हे कंटिन्यू करू शकतो, असं काही होऊ शकेल का? यस, तुमचा सजेशन विचार करण्यासारखा आहे. मी विचार करतो आणि आपल्या जेवढे काही ॲडमिशन झालेले आहेत, ठीक आहे, मी त्यांना सगळ्यांना पण एक विचारून घेतो, सगळ्यांचं ओपिनियन घेतो. आणि सगळ्यांना जर चालत असेल 11चं टायमिंग, ओके, सो आय हॅव नो प्रॉब्लेम. तसं आपण करूया. म्हणजे एक 20 दिवसपर्यंत, म्हणजे 20 तारखेपर्यंत DMARची बॅच चालू आहे आपली, आणि 20 तारखेपर्यंत DMARची बॅच आपली होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण सकाळी 8 ते 10चं टायमिंग किंवा 8 ते 9:30चं टायमिंग या बॅचचं आपण करू शकतो. तर तसं ग्रुपमध्ये मी पोस्ट शेअर करतो ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांच्यामध्ये, ओके. अँड इफ दे आर रेडी देन आय विल डू दॅट. म्हणजे मी त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करतो. ओके, सजेशन चांगलं आहे तुमचं. ओके ओके ओके, थँक्यू सर. ओके, चालेल. अजून काही कुणाचं काही आहे?
यस ओके. सो नो मोर क्वेरीज, नो मोर क्वेश्चन. आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता. ठीक आहे. ओके. तर आज आपण इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमॉरो. आणि उद्याचं टॉपिक काय असेल आपलं ते मी उद्या तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करतो. ठीक आहे. सो गुड नाईट एव्हरीबडी. थँक्यू.